കർത്താവ് വീണ്ടും ഒരു അവസരം കൂടെ നമുക്ക് തന്നിരിക്കുകയാണ്. प्रभु ने हमारे जीवन में और एक अच्छा अवसर दिया है. നമുക്ക് ഇന്നത്തെ വചനത്തിനായിട്ട് സങ്കീർത്തനം 26 അധ്യായം आज का वचन का अभ्यास के लिए हम लोग भजन संगीता 26 का 7ാം വാക്യം 26 का 7 पढ़ेंगे. तेरा धन्यवाद ऊंचे शब्द से करो और तेरे सब आश्चर्य कर्म का वर्णन करो. 7 കുറ്റമില്ലായ്മയിൽ I wash my heart in the innocence. 26:7. उसका 6 पढ़ना. मैं अपने हाथों को निर्दोषता के जल से धोऊंगा. हाँ. तब हे यहोवा मैं तेरी वेदी की प्रदक्षिणा पूरी करूंगा. ഓക്കെ, അത് ഹിന്ദിയിൽ അത് 6ാം വാക്യമാണ്, മലയാളത്തിൽ 7ാം വാക്യമാണ്. हिंदी में 6 है, मलयालम में 7 है. इसके लिए ഞാൻ കുറ്റമില്ലായ്മയിൽ എൻ്റെ കൈകളെ കഴുകുന്നു. मैं मेरे हाथों को निर्दोषता का जल से मैं धोऊंगा. നമുക്ക് ഇന്ന് അതിനെക്കുറിച്ചാണ് നമ്മൾ പഠിക്കുന്നത്. इस विषय में आज हम थोड़ा मनन करेंगे. കുറ്റമില്ലായ്മയിൽ കൈ എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത് ഹൃദയത്തെയാണ് കാണിക്കുന്നത്. हाथ यहाँ पर बोलते समय में यानी कि हमारा हृदय या मन अवस्था को दिखाता है. അപ്പൊ നമുക്ക് ഈ വാക്യത്തിന്റെ അഭ്യാസം അല്ലെങ്കിൽ അത് ഈ ദൈവദാസൻ ചെയ്തതുപോലെ നമ്മൾക്കും ആ നിലയിലുള്ള ഒരു ജീവിതം, ഒരു കഴുകൽ ആവശ്യം. तो जिस रीति से ये प्रभु का दास ने ये बात को मानकर जैसा उसने धोया अपने हाथों को, उसी रीति से आज हमें नए नियम के विश्वासी को भी अपने जीवन के चाल चलन के दौरान हाथ इस तरह का धुलना जरूरी है. നമുക്കറിയാം, പീലാത്തോസ് കർത്താവിനെ ശിക്ഷയ്ക്ക് വിധിച്ചതിന് ശേഷം തന്റെ കൈകൾ കഴുകിയത് നമുക്കറിയാം. हम लोग जानते हैं ना, पिलातुस भी इसी रीति से जब प्रभु को जब लोगों के दबाव की वजह से जब उसको दोषी ठहरा कर क्रूस पर चढ़ाते समय में, तब पिलातुस ने भी क्या कहा कि मैं मेरा हाथों को इस रीति से मैं धोता हूँ क्योंकि मैंने एक निर्दोष आदमी को चढ़ाया. അങ്ങനെ കഴുകിയതുകൊണ്ട് അദ്ദേഹം നിർദോഷിയായോ? ऐसा हाथ धोने से क्या पिलातुस निर्दोष हुआ क्या? അദ്ദേഹത്തിന്റെ ജീവചരിത്രം പിന്നീട് നമ്മൾ കാണുന്നുണ്ട്. വളരെ ദാരുണ്യമായ രീതിയിലാണ് തന്റെ ജീവിത അന്ത്യം വരുന്നത്. और फिर अगर हम लोग उसी का अगर हिस्ट्री अगर हम पढ़ेंगे तो पिलातुस यीशु के बाद वो मृत्यु के बाद को सजा देने के बाद वो सदमा में चले गए और बहुत ही दुखी रीति से उनका मृत्यु हुआ. जिंदगी उसका बहुत बुरी अवस्था में चला गया बाद में. പഴയ നിയമത്തിൽ തങ്ങളുടെ ഹൃദയത്തിന്റെ നിഷ്കളങ്കതയെ വെളിപ്പെടുത്താൻ കൈ കഴുകുന്ന, ശുദ്ധ വെള്ളത്തിൽ കൈ കഴുകുന്ന ഒരു രീതി ഉണ്ടായിരുന്നു. तो पुराने नियम में इस रीति से एक रिवाज को हम देखते हैं कि मतलब कोई व्यक्ति अगर सचमुच अगर सच्चा मन का आदमी है या बेकसूर है, उसने कोई गलती नहीं की, अपना निष्कलंकता को दिखाने के लिए हाथ धोकर एक कर्म, एक रिवाज वो लोग करते थे. ഒരുപക്ഷെ യഹൂദന്മാരിടയിലുള്ള ഈ രീതി കണ്ടിട്ടായിരിക്കാം അദ്ദേഹം ഒരുപക്ഷെ അങ്ങനെ ചെയ്തത്. शायद यहूदियों का ये रिवाज के वजह से रहेगा, वो रिवाज सिख से रहने के वजह से रहेगा. शायद पिलातुस ने भी इसी रीति से वो रिवाज को देखकर किया होगा. ഇതിന്റെ ചരിത്രം എന്താണ് എന്നുള്ളത് നമുക്ക് നോക്കാം. इसका इतिहास को अगर हम देखेंगे तो ആവർത്തന പുസ്തകം 21ാം അധ്യായത്തിലാണ് 21 മുതൽ അതിന്റെ 1 മുതൽ 9 വരെയുള്ള വാക്യങ്ങളിൽ നമുക്കത് വായിക്കാൻ കഴിയും. അതെല്ലാം വായിക്കണ്ട. व्यवस्था विवरण उसका 21वां अध्याय 1 से 9 पढ़ते समय में उसका पूरा इतिहास हम देखते हैं, लेकिन पूरा नहीं पढ़ेंगे. അവിടെ എന്റെ സംഭവം ഇങ്ങനെയാണ്. उसका घटना इस रीति से है. ये बात को കർത്താവ് അവർക്ക് വാഗ്ദത്തം ചെയ്ത കനാൻ നാട്ടിൽ ചെല്ലുമ്പോൾ प्रभु ने जब उनको प्रतिज्ञा दिया हुआ उस नगर में जब वो लोग पहुंचेंगे, യാദൃച്ഛിക ഒരു മനുഷ്യൻ മരിച്ചു ഒരു ശവശരീരം കിടക്കുന്നത് കണ്ടാൽ, और जाते समय में देखो इत्तेफाक से यानी कि ऐसे ही सामने एक शव को अगर दिख गया, ദൈവത്തിന്റെ കോപം വരാതിരിക്കാൻ ദൈവം ചില നിർദ്ദേശങ്ങൾ അവിടെ കൊടുക്കുന്നു. तो क्योंकि वो लाश या शव वहां पर रहने की वजह से उसको छूने पर वो भी अशुद्ध हो सकता है. इसके लिए परमेश्वर का ये अशुद्ध व्यक्ति के ऊपर क्रोध न आने के लिए प्रभु ने वहां पर एक सुविधा बना के रखा है. അത് അദ്ദേഹം മരിച്ചു കിടക്കുന്ന ആ സ്ഥലത്ത് നിന്നും പട്ടണത്തിന്റെ ദൂരം നോക്കും. तो वो व्यक्ति तो क्या करेगा, वो व्यक्ति जिस व्यक्ति का लाश या शव जगह पर जहां पर पड़ा हुआ है, वो जगह से लेकर नजदीकी नगर, नजदीकी शहर कौन सा है, नजदीकी गांव कौन सा है, उसका किलोमीटर मापा जाएगा. എന്നിട്ട് ഏറ്റവും അടുത്ത പട്ടണത്തിലെ മൂപ്പന്മാരെ വിളിക്കും. और फिर उसका सबसे नजदीकी गांव का सरपंच और मुखिया को बुलाएंगे. അവരോട് ചോദിക്കും, ഇത് നിങ്ങൾ ആരെങ്കിലും ചെയ്തോ?
और उनको पूछेंगे कि क्या आप लोगों ने कुछ किया है, इसको जानते हैं क्या? ആരോ ചെയ്തിട്ടുണ്ട്, അല്ലെങ്കിൽ ഇങ്ങനെ സംഭവിക്കില്ലല്ലോ. किसी ने तो किया है जिसकी वजह से ये आदमी मर गया. അപ്പം അവരെന്ത് ചെയ്യണം? तो वो लोग क्या करना चाहिए? ഒരു നിഷ്കളങ്കമായൊരു പശുക്കിടാവിനെ കൊണ്ടുവരണം. वो लोग एकदम निर्दोष बछड़े को लाना है എന്നിട്ട് ശുദ്ധ വെള്ളത്തിന്റെ അരിക്കൽ നിർത്തി അതിന്റെ കഴുത്തൊടിച്ചു കളയണം. और शुद्ध जल के बहाव के नजदीक के सामने उसका गला तोड़कर उसको मारना, वध करना है. ഇത് മഹാപുരോഹിതനോട് വേണം. നമ്മൾ അത് നിങ്ങൾ പ്രകാരം വായിക്കുമ്പോൾ നിങ്ങൾക്ക് അത് അറിയാം. आप लोग पूरा വാക്യത്തിൽ स्टोरी पढ़ लेना बाद में. हाँ, तो അവരവിടെ കൺഫസ് ചെയ്ത് പറയുന്ന ഒരു കാര്യമുണ്ട് അവിടെ. तो वहां पर फिर वो लोग याजक को ये सब याजक के सामने करना है. ये सब बातें आप पूरा पढ़ेंगे, देखने को मिलेगा, घर पे होमवर्क कर लेना. लेकिन वाक्य 7 से पढ़ना. यह खून हमने नहीं किया, हाँ. और न यह हमारी आंखों के सामने हुआ. हाँ, देखो ये बात का अंगीकार वो लोग उस शव के सामने वध करते टाइम में वो लोग बताना है कि हम इस विषय में निर्दोष है, ये हमारे सामने नहीं हुआ, ना ही हमने देखा. അപ്പോൾ അതിന് മുകളിലത്തെ വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്, ऊपर का वाक्यों में पढ़ते हैं അവരുടെ കൈകൾ കഴുകി ഈ പശുക്കിടാവിന്റെ മേൽ ഒഴിക്കണം. और अपने हाथों को धोकर इसी बछड़े के ऊपर उन लोगों को हाथ धोना है. फिर जो नगर शव के सबसे निकट ठहरे, उसके सब पुरने उस कलौर के ऊपर जिसका गला तराई से तोड़ा गया. ഓക്കെ, ഇതാണ് യഹൂദന്മാരുടെ ഇടയിലുള്ള കൈ കഴുകൽ എന്നുള്ളതിനെ കാണിക്കുന്നത്. तो ये सिस्टम यहाँ से शुरू हुआ था कि यहूदी लोग या निर्दोषता का जल से वो लोग हाथ धोकर साबित करके बताते थे कि हम लोग गुनहगार नहीं है, हम लोग मासूम है करके. ഒരു പശു അവിടെ യാഗമാകാതെ മരണം സംഭവിക്കാതെ അവർക്കത് ചെയ്യാൻ കഴിയത്തില്ല. तो एक बलि अगर वहां पर नहीं हो रहा है, पशु का अगर बलि वहां पर नहीं हो रहा है, तो ये रिवाज को माना नहीं जाएगा. ഇവിടെ നമ്മൾ നോക്കുക, यहाँ पर हम पढ़ते हैं, ഇവിടെ നമ്മൾ വായിച്ചത് എങ്ങനെയാണ്? ये जैसा हमने भजन संगीता में हमने पढ़ा, അതായത് നിഷ്കളങ്കമായ വെള്ളത്താൽ ഞാൻ എന്റെ കൈകളെ കഴുകുന്നു. निर्दोषता का हाथों से जल से मैं अपने हाथों को धोऊंगा. അങ്ങനെയാണ് അത് ആ വാക്യം വരേണ്ടത്. सही अर्थ है, जैसे हिंदी में हम पढ़ते हैं वो सही अर्थ में है कि वो जल ही निर्दोषता का जल है. ഇതെങ്ങനെയാണ് പുതിയ നിയമത്തിൽ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ഇത് എങ്ങനെയാണ് ഇത് സംഭവിക്കുന്നത്? ഇത് നമ്മൾ അങ്ങനെ ചെയ്യണതുണ്ടോ? तो नए नियम में इसको किस रीति से हम लोग हमारे जीवन में लागू कर सकते हैं? क्या हमें भी ऐसा रिवाज करना है क्या? ഇവിടെ ദൈവദാസൻ, यहाँ पर प्रभु का दास, ഞാൻ ഒരു പാപവും ചെയ്തിട്ടില്ല, मैंने कोई भी पाप नहीं किया, ഞാൻ പീലാത്തോസ് ചെയ്തതുപോലെ നിഷ്കളങ്കനെന്ന് കാണിക്കാൻ കഴിയുന്നതല്ല. तो और इसके लिए मैं जैसा पिलातोस निर्दोष है मासूमता में किया, उसी रीति से मैं भी एक मासूम है, मैं हाथ धोता हूँ, ऐसा दाऊद नहीं कर रहा. इधर അവിടെ ഒരു വാക്യം കാണുന്നുണ്ട്, वहां पर पढ़ते हैं, യാഗപീഠത്തിൽ ഒരു മൃഗത്തെ വെച്ചു. वहां पर हम उसका 6 का आगे हम पढ़ते हैं कि उसके बाद मैं वेदी में जाऊंगा. मतलब वेदी में ऑलरेडी एक पशु को, एक बलि को रखा है. അപ്പൊ അവരൊരു മൃഗം യാഗമാകുന്നത് കൊണ്ട് तो क्योंकि उसके सामने एक पशु का, एक जानवर का, पशु का या बैल बकरी का बलि वहां पर रखने की वजह से वो कह पा रहा है कि निर्दोषता का जल से मैं हाथ धो रहा हूँ. എന്റെ പാപം എന്നിൽ പാപം വന്നിട്ടുണ്ട്, मेरे में पाप और कमी आ चुका है, പക്ഷെ അത് എങ്ങോട്ട് മാറി? परंतु अभी वो किसमें चला गया? वो वेदी पे. അതുകൊണ്ടാണ് മൃഗം അവിടെ മരിക്കേണ്ടി വന്നത്. इसलिए वहां पर एक पशु को मरना पड़ रहा है. അപ്പോൾ ഈ ഒരു കഴുകൽ, इस रीति का धोना വേദപുസ്തകത്തിൽ നമ്മളെ ഉടനീളം പുതിയ നിയമത്തിൽ ഇതിന്റെ പ്രാധാന്യത നമ്മൾ ഗ്രഹിക്കേണ്ടത് ആവശ്യമാണ്. नए वचन में किस रीति से धोने का विषय में विश्वासियों के ऊपर किस रीति से लागू होता है करके ये बात को हमें समझना जरूरी है. നമ്മൾ ദിവസവും അല്ലെങ്കിൽ മണിക്കൂർ വെച്ച് കഴുകത്തക്കവണ്ണമുള്ള നിർമ്മലതയിലേക്ക് വന്നെങ്കിൽ മാത്രമേ സ്വർഗത്തിന്റെ പരിവേഷം, സ്വർഗത്തിൻ്റെതായ ആ വിശേഷ വസ്ത്രം നമുക്ക് ലഭിക്കുകയുള്ളൂ. तो एक विश्वासी अगर प्रतिदिन इस रीति से एक धुल्ले का अनुभव में जब जाते समय में, प्रतिदिन बोलते समय में घंटे घंटे, क्योंकि हमारे अंदर हर समय हर क्षण पाप का अवस्था और दोष हमारे ऊपर लगते रहने की वजह से प्रतिदिन का प्रति घंटों में जैसा वो इस धुल्ले का अवस्थे में जाएगा, उतना एक स्वर्गीय अनुभव के विषय में, खास रीति से स्वर्ग का चमक और तेज जो स्वर्ग का अवस्था और अनुभव को दिखाता है, उस अनुभव में वो विश्वासी बदलते जाएगा. സ്വർഗം എങ്ങനെയുള്ളതാണ്? स्वर्ग कैसा है? പാപരഹിതമാണ്, पाप रहित नगर है, നിർമ്മലമാണ്, निर्मल है, വെളിച്ചമാണ്. ज्योति से भरा है. അപ്പൊ അവിടെ വസിക്കുന്നവർക്ക് ആ
നിലയിലുള്ള വസ്ത്രങ്ങളുണ്ട്. तो उस रीति से उधर लोगों का वस्त्र भी उसी रीति से उसी चमक को प्रतिबिंबित करने का वस्त्र है स्वर्ग में. കർത്താവ് പറഞ്ഞു ആ രാജ്യത്തിന് യോഗ്യരായവർ. प्रभु ने कहा है कि उस राज्य के जो लिए जो योग्य लोग हैं, എങ്ങനെയാണ് നമ്മൾ യോഗ്യരാകുന്നത്? कैसा हम लोग योग्य होते हैं? ആദ്യമായിട്ട് കർത്താവ് അത് പറയുമ്പോൾ जब पहली बार प्रभु ने कहा, നമ്മള് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 13-ാം അധ്യായം 10-ാം വാക്യത്തിലാണ് അത് തുടങ്ങുന്നത്. यूहन्ना का सुसमाचार 13 का 10 में हम लोग वहां पर प्रभु पैर धोने के विषय में प्रभु वहां पर कहता है. അവിടെ കഴുകൽ എന്നല്ല പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. यीशु ने उससे कहा, हाँ। जो नहा चुका है हाँ। उसे पाँव के सिवा हाँ। और कुछ धोने की आवश्यकता हाँ, नहीं. तो देखो वहां पर नहाने के लिए दोबारा नहाने के लिए नहीं बोल रहा है, धोने के लिए बोल रहा है. അവിടെ യഹൂദനെ ഒരു കഴുകൽ മതിയായിരുന്നു. तो यहूदी को सिर्फ एक धुल्ला जरूरी था. യഹൂദൻ ഒരു കഴുകൽ മതി. यहूदी लोग क्या करते थे, मासूमता को दिखाने के लिए, निर्दोषता को दिखाने के लिए उन लोग को नहाने का जरूरत नहीं है, सिर्फ धोना है. അവർക്ക് അനേക കഴുകലുകളുണ്ട്. यहूदियों का रिवाज के हिसाब से देखा जाए तो अलग अलग प्रकार का शरीर के अलग अलग अंगों को वो लोग धोते थे. എന്നാൽ പുതിയ നിയമത്തിൽ नए नियम में ദൈവം തന്റെ മക്കളെ ആദ്യമായിട്ട് തെരഞ്ഞെടുത്ത് അവരെ രക്ഷിക്കുമ്പോൾ അവരെ കഴുകുകയല്ല, അവരെ കംപ്ലീറ്റ് കുളിപ്പിച്ചെടുക്കുക. पर नए नियम के सिद्धांत की अवस्था में हम लोग जाते हैं समय में पहले बार जब एक पापी परमेश्वर की उपस्थिति के सामने जब वो एक पापी परमेश्वर की उपस्थिति में मुठभेड़ जब करते समय में पहले बार परमेश्वर वो पापी को क्या करेगा, उसको उठाकर सबसे पहले सर से लेकर पैर तक उसको निलाएगा. അവിടെ ഒരാൾക്ക് കഴുകലിന്റെ ആവശ്യമില്ല. तो पहले बार जब वो पापी परमेश्वर के सामने अपने पाप को अंगीकार करके प्रकट होते समय में वहां पर उसको धोया नहीं. ഇവിടുത്തെ കർത്താവ് അവിടെ മലയമറി ഇരിക്കുമ്പോൾ उदाहरण के यहाँ पर जब हम लोग प्रभु अब चेले लोग के साथ जब ऊपर के कमरे में बैठे थे, ഒരാൾ കുളിച്ചിട്ടില്ല. वहां उसमें से एक व्यक्ति है जो नया नहीं था. അദ്ദേഹത്തിന് കഴുകലും ആവശ്യമില്ല. तो जिसके वजह से उसको आगे चलकर जो पैर धोने का अवस्था भी उसको जरूरत नहीं है. അല്ലെ? അപ്പൊ കഴുകൽ എവിടുന്നാണ് വരുന്നത്? तो धोने का अवस्था किसको है? കുളിച്ചവനാണ്. जो नहा चुके हैं. അപ്പൊ നമ്മൾ കുളിച്ചോ എന്നുള്ളതിന്റെ കാര്യത്തിലാണ് ആരംഭിക്കേണ്ടത്. तो इसके लिए सबसे पहला विश्वासी का जीवन का शुरुआत धोने के लिए शुरुआत कहाँ से होना पड़ेगा? पहला वो देखना पड़ेगा कि वो नया है कि नहीं. എപ്പോഴാണ് നമ്മൾ കുളിച്ചത്? कब हमने नया? നമ്മള് വചനത്തിൽ പിന്നീട് രക്ഷിക്കപ്പെട്ടപ്പോൾ നമ്മൾ കുളിച്ചു എന്നുള്ള പദം പറയുന്നുമില്ല എങ്ങും. और फिर वचन में भी अगर हम लोग ध्यान से अगर हम पढ़ेंगे तो उद्धार के विषय में हम लोग नया है करके इस रीति का शब्द आगे हम लोग कहीं में पढ़ते भी नहीं है. അപ്പോൾ ഈ കർത്താവ് പറഞ്ഞ വാക്യത്തിന്റെ വിശദീകരണം നമ്മൾ കാണുന്നത് तो प्रभु ने जो यहाँ पर जो अभी बोला हुआ इसी शब्द का तो अर्थ को നമ്മൾ ടൈറ്റസ് 3-ന്റെ 6-ാം വാക്യത്തിലാണ്. तीतोस का पुस्तक 3 अध्याय उसका 6 में जब हम लोग पढ़ते समय में हाँ। जल का स्नान करके एक शब्द को हम पढ़ते हैं. അത് നമ്മളെ വെള്ളത്തിൽ സ്നാനപ്പെട്ട ആ സ്നാനത്തെ കുറിച്ചല്ല. तो वो बपतिस्मा के बारे में नहीं बोल रहा. അവിടെ നമ്മൾ പ്രത്യേകമായി പഠിച്ചാൽ 3 का 5 पढ़ना 5 में. हाँ अपनी दया के अनुसार हाँ। नए जन्म के स्नान हाँ नया जन्म का स्नान. बस. നോക്കുക, तो ये क्या है? അവിടെ വായിക്കുന്നുണ്ടോ? नया जन्म का स्नान. हाँ। स्नान यानी कि वही जो लोग नए हैं करके जो यीशु ने यूहन्ना 13 में हाँ। बोला है वो इसके बारे में कह रहा है. അപ്പൊ വീണ്ടും ജനിച്ചപ്പോൾ यानी कि नया जन्म जिसका हुआ ആള് കുളിക്കുകയാണ് ചെയ്യുന്നത്. वो उसका अवस्था क्या होता है? सिर से लेकर पैर तक उसको धुलाया नहीं जाता, उसको निलाया जाता है. जो शब्द इस्तेमाल करते हैं हाँ। वो शब्द है निलाया जाना. നമ്മൾ സ്നാനപ്പെട്ടപ്പോഴല്ല കുളിക്കുന്നത്. हम लोग बपतिस्मा लेते समय में नहीं नहाया, जो पानी का बपतिस्मा जाके हम डूबते तभी नहाया के बारे में नहीं बोल रहे हैं. അങ്ങനെയുള്ള ഉപദേശമുള്ള സഭകളുണ്ട്. ऐसा उपदेश के ये वचन पढ़कर लोग सिखाते हैं कि ये क्योंकि अभी नया जन्म का बपतिस्मा लो करके भी सिखाते हैं लोग, वो गलत है. അപ്പോൾ നമ്മള് എപ്പോഴാണ് നമ്മൾ കുളിച്ചത്? കുളിച്ചിട്ടുണ്ടോ? क्या एक व्यक्ति हम लोग नए हैं क्या हमारे अनुभव में? പ്രൈസ് ദി ലോർഡ്. हमें കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിൽ प्रभु यीशु मसीह में നാം വിശ്വസിച്ചപ്പോൾ जब हमने प्रभु पर विश्वास किया, നമ്മളിൽ സംഭവിച്ച ഏറ്റവും അത്ഭുതകരമായ ഒരു കാര്യം हमारे जीवन के अंदर जो सबसे बड़ा घटना जो अद्भुत रीति से जो प्रभु ने किया, നാം വീണ്ടും ജനിച്ചു. हमारा दोबारा जन्म हुआ. ആ വീണ്ടും ജന്മം എന്താണ്? वो दोबारा जन्म क्या है? കുളിയാണ്. उसको एक निलाने का अवस्था, स्नान का अवस्था, सर से लेकर पैर तक उसको निलाया, स्नान किया. നമ്മളെ ദൈവത്തിന് വളരെ നന്ദി പറയണം. इस कार्य को जो प्रभु ने हमारे लिए किया है, हमें बहुत अधिक धन्यवाद देना है. അപ്പോൾ നമ്മള് ഇനിയും നമ്മള് കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിന്റെ അടുക്കൽ വന്ന് और इसके बाद प्रभु यीशु मसीह की उपस्थिति में आकर നമ്മളൊരു പാപം വരുമ്പോൾ जब हमारे जीवन में पाप प्रकट होता है,
നമ്മൾ അത് ഏറ്റുപറഞ്ഞ് കഴുകിക്കളയുകയാണ് ചെയ്യുന്നത്. കുളിക്കേണ്ട ആവശ്യമില്ല. तो ऐसा विश्वासी जो एक बार नहा चुका है, उसके जीवन में ऐसा अवस्था हो सकता है कि वो पाप में गिर सकता है. उस पाप में गिरने के वजह से उसके ऊपर एक दाग लगता है. वो दाग को हटाने के लिए उसको प्रभु के पास आकर क्या करना पड़ेगा? एक धोने का अवस्था जरूरी है. दोबारा नहाना नहीं है, नहाना सिर्फ एक ही बार है, लेकिन बार बार उसको धोना है. അപ്പോൾ എന്തുകൊണ്ടാണ് നമ്മൾ കഴുകപ്പെടുന്നത് അല്ലെങ്കിൽ കുളിക്കുന്നത്? तो इसके लिए हम लोग क्यों इस रीति से हमें निलाया जा रहा है और फिर बाद में धोया जा रहा है? അപ്പോൾ നമ്മുടെ കഴുകലിലും ഈ എന്തുകൊണ്ട് കഴുകി എന്തുകൊണ്ട് കുളിച്ചു അതേ കാര്യം തന്നെ കഴുകലിലും വേണ്ടി ആവശ്യമായി വരുന്നു. तो जिस रीति से जिस कारण हमें निलाया गया है, उसी कारण के वजह से हम देखते हैं कि कुछ कारणवश हमें धोया भी जा रहा है. നമ്മൾ എസെക്കിയേൽ പ്രവചനം 36-ാം അധ്യായം 25-ാം വാക്യത്തിൽ एजेकियल 36 का 25 में हम पढ़ते हैं. അവിടെ നമ്മൾ എടുക്കണ്ട നിർമ്മല ജലം തളിക്കും. वहां पर आप लोगों को मालूम है, मैं तुमको निर्मल जल से छिड़कूंगा तुम्हारे ऊपर छिड़कूंगा, और तुम शुद्ध हो जाओगे. आओ शुद्ध हो जाओ. बस बस അപ്പോൾ ആ നിർമ്മല ജലം എന്താണ്? ये निर्मल जल क्या है? വചനമാണ്. प्रभु का वचन है. നമ്മൾ വചനത്താലാണ് കുളിക്കുന്നത്. तो हम पहले यहाँ पर हम इस वचन के आधार पर हम देखते हैं कि वचन के द्वारा हमें निलाया गया है. എന്നാൽ നമ്മൾ 1 കൊരിന്ത്യർ पहला कोरिन्थी इसी के 6-ാം साथ അധ്യായം 11-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 6 का 11 में हम पढ़ते हैं. അവിടെ നമ്മള് पढ़ो. ऐसे ही थे, हाँ. परंतु तुम प्रभु यीशु मसीह के नाम से हाँ. और हमारे परमेश्वर की आत्मा से धोए गए हाँ. और पवित्र हुए और धर्मी थे. അവിടെ ഇത് കുളിയാണ്. यहाँ पर भी धोने जो निलाने के विषय में बोला गया है, പക്ഷെ അവിടെ കഴുകുന്നെന്ന് മാത്രമേ പറയുന്നുള്ളൂ. परंतु वहां पर सिर्फ धोया करके शब्द बोला है. മുമ്പേ നിങ്ങൾ ഈ വകക്കാരായിരുന്നു. परंतु तुम लोग पहले इस प्रकार के लोग थे. मतलब क्या थे? तुम लोग पापी थे. ഇപ്പോൾ ആരാണ്? अभी तुम लोग क्या हो गए? നിങ്ങളെ കർത്താവിന്റെ നാമത്തിൽ प्रभु के नाम से പരിശുദ്ധാത്മാവിൽ और पवित्र आत्मा में നോക്കുക तुम्हें धुलाया, तुम्हें निलाया, स्नान किया तुम्हें. हाँ. यानी कि नया जन्म हुआ. നമ്മൾ വീണ്ടും ജനിച്ചപ്പോൾ जब हमारा नया जन्म हुआ, ആത്മാവിനാൽ നമ്മളൊരു കുളി വന്നിട്ടുണ്ട്. मतलब पवित्र आत्मा के द्वारा हमारे अंदर एक निलाने का अवस्था हुआ है. അതാണ് ആത്മസ്നാനം. उसी को हम कहते हैं आत्मा का बपतिस्मा. ആത്മസ്നാനത്തിലൂടെയാണ് നാം ക്രിസ്തുവിനോട് क्योंकि ചേർക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നത്. आत्मा का बपतिस्मा के द्वारा हम क्या हो रहा है? मसीह में हम जुड़ रहे हैं. പക്ഷെ കഴുകലിന്റെ കാര്യം വരുമ്പോഴും परंतु धोने का विषय में जब आते समय में നമ്മളെ വചനത്താൽ നമ്മൾ കുളിക്കുന്നു, കർത്താവിന്റെ രക്തത്താൽ കുളിക്കുന്നു, കർത്താവിന്റെ ആത്മാവിനാലും കുളിക്കുന്നു. हमें जैसा हमें निलाने का विषय में जैसे हमने एजेकियल में हमने पढ़ा कि वहां पर वचन से हमें निलाया है, हमने यहाँ पे कुरिन्थियों में हमें पढ़ा कि हमें आत्मा से हमें निलाया है, और वचन ये भी कहता है कि हमें लहू से भी निलाया है. ഈ 3 കാര്യവും കഴുകലിനും ആവശ്യമാണ്. ये 3 बात वचन, आत्मा और लहू जैसा निलाने के लिए इस्तेमाल किया, ये सेम 3 बात हमें धोने के लिए भी इस्तेमाल किया जाता है. അപ്പോൾ ദൈവവചനത്തിന്റെ പ്രയോഗം നമ്മളെ വ്യക്തമായി മനസ്സിലാക്കിയാൽ इसके लिए प्रभु का वचन का सही अर्थ को अगर हम समझेंगे तो ദൈവം നമ്മൾ കുളിച്ചപ്പോൾ ആരായി തീർന്നു? जब हम लोग को निला दिया गया, जब हमारा स्नान हुआ तो क्या हुआ? ജലസ്നാനമല്ല, मतलब पानी से बपतिस्मा दिया वो नहीं, ആത്മസ്നാനം, വീണ്ടും ജനനം. मतलब नया जन्म के द्वारा जो हमारा आत्मा में बपतिस्मा हुआ, നമ്മൾ നീതിവാന്മാരായി. हम लोग उसी क्षण उसी समय में हम लोग धर्मी हो गए, നമ്മൾ ആരായി തീർന്നു? और हम क्या हो गए? വിശുദ്ധരായി തീർന്നു. पवित्र भी हो गए. യേശു ക്രിസ്തുവിലെ വിശ്വാസത്താൽ നമ്മൾ എല്ലാവരും ആരാണ്? യേശു ദൈവത്തിന്റെ മക്കളാണ്. यीशु मसीह के ऊपर विश्वास करने की वजह से हम लोग सब परमेश्वर के संतान बन गए. നമ്മൾ കുളിച്ചപ്പോൾ ആരായി? हम लोग जब निलाए गए तो क्या हुआ? परमेश्वर की संतान बन गए. പിന്നെ ആരായി തീർന്നു? और क्या क्या हुआ? നീതിമാനാണ്, धर्मी भी हो गए, വിശുദ്ധനാണ്. पवित्र भी हो गया. അപ്പോൾ നമ്മുടെ സ്ഥാനം എന്താണ് ഇപ്പോൾ? तो या इसकी वजह से अभी हमारा पदवी क्या है? നമ്മൾ കുളിച്ചതുകൊണ്ട് क्योंकि हम लोग निलाए गए हैं, നമ്മൾ ആരായി തീർന്നു? हम लोग क्या हो गए? നീതിമാനാണ്, धर्मी भी है വിശുദ്ധനാണ്, और पवित्र भी है ദൈവത്തിന്റെ മകനാണ്. और परमेश्वर का बेटा भी है. അപ്പൊ കർത്താവ് നമ്മളോട് പിന്നീട് ഈ നീതിമാനോടും വിശുദ്ധനോടും പറയുന്ന ഒരു പ്രധാന കാര്യമുണ്ട്. വെളിപ്പാട് പുസ്തകത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. यही अभी हमने पहला कोरिन्थी 6 का 11 में पढ़ते समय में जिनको उसने निलाया है वो उन लोगों को पवित्र भी किया है, धर्मी भी किया है. वहां से हम लोग ने वो बात को पकड़ा है. तो जिस व्यक्ति को अभी नया जन्म के वजह से परमेश्वर ने उसको धर्मी भी ठहराया और उसको पवित्र भी बनाया, उस व्यक्तियों के विषय में प्रभु प्रकाशित वाक्य में ऐसे लोगों के विषय में एक बात कहता है. അപ്പോൾ റെവലേഷൻ അതിന്റെ 22-ന്റെ 11-ാം വാക്യത്തിൽ 22 का 11 में जब हम पढ़ते हैं, അവിടെ നമ്മൾ जो വായിക്കാം. अन्याय करता है हाँ, करता है हाँ. वो अन्याय ही करता रहे, हाँ. और जो मलिन है
वो मलिन बना रहे, और जो धर्मी है हाँ। वो धर्मी बना रहे, हाँ। और जो पवित्र है वो पवित्र बना रहे। അവിടെ അനീതിയുള്ളവൻ അനീതി ചെയ്യട്ടെ എന്ന് പറയുന്നത് ആരെ കുറിച്ചാണ്? വിശ്വാസിയെ കുറിച്ചോ അവിശ്വാസിയെ കുറിച്ചോ? जो अधर्मी है वो अधर्मी करते रहे और जो मलिन है वो मलिन करते रहे। वो बात किसको बोला है? विश्वासियों को बोला है कि अविश्वासियों को बोला है? जो जो अधर्मी है वो अधर्मी करते रहने दो। അവൻ കുളിച്ചിട്ടില്ല. मतलब अधर्मी अधर्मी क्यों करेगा? वो जिंदगी में कभी नहाया नहीं है प्रियो। ആ तो मतलब वो कौन है? हाँ, पापी है, वो पापी है। ആ പക്ഷേ परंतु നീ ആരാണ്? तू कौन है? വിശുദ്ധൻ. तू धर्मी है। വിശുദ്ധൻ ഇനി എന്ത് ചെയ്യണം? तू धर्मी है तो अभी तुझे क्या करना पड़ेगा? വിശുദ്ധീകരിച്ചുകൊണ്ടേയിരിക്കണം. तुझे वही धार्मिकता का कार्य में ही चलते रहना पड़ेगा। നീ വിശുദ്ധനാണെങ്കിൽ तू अगर धर्मी है तो കഴുകലിന്റെ ആവശ്യമുണ്ട്. मतलब एक बार क्योंकि तू नहाने की वजह से तू अभी धर्मी हो गया है, अभी तुझे आगे क्या करना है? प्रभु तुझे धोते धोते यानी एक धुल्ले का अवस्था जरूरी है जिसके वजह से तू धर्मी बने रहेगा। അപ്പോൾ ഇതിന്റെ സീരിയസ്നെസ് നമ്മൾ വ്യക്തമായി മനസ്സിലാക്കണം. इसलिए इसका गंभीरता हमें समझना है। അപ്പോൾ ഞാൻ കർത്താവിന്റെ ആത്മാവിനാലും കർത്താവിന്റെ വചനത്താലും കർത്താവിന്റെ രക്തത്താലും ഞാൻ കുളിക്കപ്പെട്ടവനാണ്. ആ വ്യക്തിയാണ് ദൈവം ആരായിട്ട് സ്വീകരിക്കുന്നത്? മകനാണ്. तो जिस व्यक्ति के ऊपर पवित्र आत्मा के द्वारा और वचन के द्वारा और लहू के द्वारा जिसका जो 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 निलाया गया है, वही व्यक्ति परमेश्वर की उपस्थिति में परमेश्वर का बेटा है। നമ്മളിപ്പോ കൊരിന്ത്യരാണ് ഏറ്റവും നമ്മൾ നോക്കുമ്പോൾ ഡീഗ്രേഡഡ് ഉള്ള സഭ. अभी पूरा मंडलियों का अगर हम लोग अभ्यास करते हैं समय में हम लोग को मालूम है कोरिन्थिय मंडली है जो सबसे ज्यादा गिरा हुआ अवस्था में हम देखते हैं। കൊരിന്ത്യർ വിശുദ്ധരാണോ? कोरिन्थिय लोग पवित्र लोग है क्या? നീതിമാന്മാരാണോ? धर्मी है क्या? സ്ഥാനീയമായിട്ട് तो स्थानीय रीति से लोग कौन है? അവർ ക്രിസ്തുവിൽ അവിടെ നമ്മൾ ഒന്നാം അധ്യായത്തിന്റെ 1-2 വാക്യങ്ങളിൽ कोरिन्थियों का पुस्तक पहला अध्याय का 1-2 में पढ़ते समय में उनका स्थान और उनका पदवी मसीह में अब क्या है करके हम देखते हैं। पौलुस की ओर से जो परमेश्वर की इच्छा से यीशु मसीह का प्रेरित होने के लिए बुलाया गया, हाँ। और भाई सोस्थिनेस की ओर से परमेश्वर की उस कलीसिया के नाम जो कोरिन्थ में है, अर्थात उनके नाम जो मसीह यीशु में पवित्र किए ആ गए। നമുക്ക് ക്രിസ്തുവിൽ പവിത്രരല്ലേ? वो लोग मसीह में पवित्र है ना? അതെങ്ങനെ സംഭവിച്ചു? ये कैसा हुआ? വിളിച്ചു. क्योंकि वो लोगों को दिलाया। ആ. ഇനിയും ദൈവദാസൻ അവരെ അഭ്യസിപ്പിക്കുന്നത് എന്താണ്? तो अभी उनको आगे किस बात का अभ्यास दिया जा रहा है, बढ़ोतरी दिया जा रहा है? വിശുദ്ധിയിലേക്ക് തികഞ്ഞു വരണം. तुम्हें अभी जो पवित्रता है तुमको जो मिल चुका है उसमें अभी तुमको आगे बढ़ना है। അവർക്കത് സാധിക്കാത്തത് കൊണ്ട് और क्योंकि वो लोग ये लोग नहीं कर पा रहे थे, നിങ്ങൾ ശേഷം മനുഷ്യരെ പോലെയാണ്. तुम लोग क्या है? सामान्य मनुष्य के जैसे हो गए। आप तुम लोग अभी भी बच्चे हो, ശിശുക്കളാണ്. तुम लोग बच्चे बन गए, ജഡികന്മാരാണ്. शारीरिक हो गए, അവിടെ വഴക്കുണ്ട്. क्योंकि तुम्हारे बीच में झगड़ा है, എല്ലാ പ്രശ്നവും ഉണ്ട്. सब प्रकार का तकलीफ और अवस्था बुराइयां है। അപ്പോൾ അവർക്ക് എന്ത് വേണം? इसके लिए क्या चाहिए? अभी കഴുകൽ വേണം. एक धोने का अवस्था अभी चाहिए। കഴിയെങ്കിൽ മാത്രമേ. धोने के बाद ही, അപ്പൊ കഴുകലിന് എന്തൊക്കെ വേണം? धोने के लिए क्या क्या चाहिए? രക്തം വേണം. लहू चाहिए, ആ. वचन चाहिए और वचन വേണം. पवित्र आत्मा। ആ അതുകൊണ്ടാണ് നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെട്ടുവെങ്കിലും भले ही हमारा उद्धार हुआ हो, नया जन्म हो गया हो, നമ്മളിൽ ഉള്ളിലുള്ള പാപം എന്താണെന്ന് ഇപ്പോഴും നമുക്ക് മറിഞ്ഞിരിക്കുക. प्रियो हमारा भले ही हम लोग नया जन्म होने के बाद भी हम लोग जो हमारा जो सही व्यक्तित्व जिस रीति से पाप करने का जो क्षमता जो हमारे अंदर है वो अभी तक हमको खुद को प्रकट नहीं हुआ है। സങ്കീർത്തനത്തിൽ ദാവീദ് പറയുന്നുണ്ട് 19-ാം സങ്കീർത്തനം 12-ാം വാക്യത്തിൽ മറിഞ്ഞിരിക്കുന്ന പാപങ്ങൾ എനിക്ക് കാണിച്ചു തരണമേ. 19 भजन संगीता का 12 में जब वहां पर हम पढ़ते समय में दाऊद वहां पर प्रार्थना करता है कि छुपे हुए पापों को हे प्रभु तू प्रकट कर। അപ്പോൾ നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെട്ടതിന് ശേഷം छुपा हुआ पाप है ना, गुप्त पापों के, गुप्त और रहस्य जो उसको ये गुप्त किधर है? दाऊद के अंदर ही है। वो गुप्त पाप प्रभु मुझे प्रकट कर। ദാവീദിന് അറിയത്തില്ലത്. क्योंकि ये बात दाऊद को खुद को नहीं मालूम, എന്നാൽ ദൈവത്തിന് അറിയാം. परंतु परमेश्वर जानता है। കാരണം അവൻ പറയുകയാണ് क्योंकि वो कहने लगा, എനിക്കത് കാണിച്ചു തരണം. हे प्रभु मुझे बताओ। ഞാൻ സ്വമേധ പാപങ്ങൾ എന്നെ രക്ഷിക്കണം. और आगे बढ़ना 13, तो अपने दास को डिठाई के पापों से भी बचाए, और डिठाई के पापों से भी बचाए रखना। वे मुझ पर प्रभुता ആ करते ഓക്കെ. बस बस। അപ്പോൾ നമ്മളിൽ ഈ കോഴ്സ് നമ്മൾ ഇനി തുടരേണ്ടതാണ്. तो अभी नया जन्म हो जाने के बाद ये गुप्त रहस्य का पाप और डिठाई का पाप का जो इससे अभी शुद्ध होने का प्रक्रिया अभी नया जन्म के बाद से शुरू हो रहा है। നമ്മൾ വീണ്ടും കുളിച്ചപ്പോൾ जब हमें दिलाया गया, തീർച്ചയായിട്ടും നമ്മൾ വിശുദ്ധരായി നീതിമാന്മാരായി. परमेश्वर के नजर में हम लोग पूर्ण रीति से हम लोग पवित्र है और धर्मी है।
എന്നാൽ तो भी ആത്മാവ് നമ്മളിൽ വന്ന് परंतु आत्मा जब हमारे अंदर कार्य करेगा, ക്രിസ്തു ജീവൻ നയിക്കുമ്പോൾ एक मसीह जीवन जीने के लिए जब शुरू करते हैं, ക്രിസ്തുവിനെ പോലെ मसीह के रूप में हमें अनुरूप करने के लिए, ഹൃദയം यानी നിഷ്കളങ്കമാക്കാനായിട്ട് कि मसीह के जैसा बनाना मतलब क्या, हमारा हृदय भी मासूम और निष्कलंक बनाना मसीह के समान। നമ്മളെ പരിശുദ്ധാത്മാവ് നമ്മളെ പാപം കാണിച്ചു തരികയും അത് കഴുകൽപ്പെടുകയും ചെയ്യേണ്ട ആവശ്യമാണ്. वो पवित्र आत्मा तुरंत क्या करेगा, हमें मसीह के रूप में अनुरूप बनाने के लिए हमारे अंदर का जो गुप्त पाप है उसको प्रकट कराकर तू असलियत में कौन है, किस रीति का आदमी है, और ऐसा आदमी को अभी धोने का जरूरत है। നമ്മളെ എഫെസ്യ ലേഖനം 5:26 വാക്യം एफिसियों का पुस्तक 5 का 26 में हम पढ़ते हैं। कि उसको वचन के द्वारा हाँ। जल के स्नान से शुद्ध करके पवित्र बनाए। ഇവിടെ നോക്കുക, वापस स्नान करके बोला, लेकिन जल के धोने से यह शब्द आना चाहिए। हाँ। ब्रैकेट में आप लोग लिख देना, जल का स्नान मतलब हाँ। यहाँ पर नया जन्म का बात नहीं है, വചനമാകുന്ന ജലം കൊണ്ട് मतलब वचन जो जल है, നമ്മള് വീണ്ടും ജനിച്ചത് എങ്ങനെയാണ്? हमारा नया जन्म कैसे हुआ? वचन के द्वारा भी हुआ, ആത്മാവിലാണോ? आत्मा में हुआ क्या, രക്തത്താലാണോ? लहू में भी हुआ क्या? ഈ മൂന്ന് കാര്യം പിന്നെയും तो वो जो हमें जब दिलाया गया वचन, आत्मा और लहू से, वही सेम बात को धोने के लिए प्रभु इस्तेमाल कर रहा है हमें। അപ്പം വചനത്തിന്റെ കഴുകൽ ആവശ്യമാണ്. इसलिए वचन से हमें अभी धोना जरूरी है। നമ്മൾ 5:26 വാക്യത്തിലാണ് വായിച്ചത്. भाई का 26 में अभी हमने वो पढ़ा। ഇനി നമ്മൾ രക്തത്താലുള്ള കഴുകൽ, अभी लहू से धोने के विषय में നമ്മള് നമ്മള് ഫസ്റ്റ് ജോൺ 1:7-9 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ पहला यूहन्ना का पहला अध्याय हाँ। उसका 7 और 9 पढ़ना जरूरी नहीं है, हाँ। लेकिन वो रेफरेंस के लिए आप लिख देना, पहला यूहन्ना 1 का 7 और 9 में। അവിടെ 7-ാം വാക്യത്തില് 7वां वाक्य में इस रीति से लिखा है, നാം വെളിച്ചത്തിൽ നടക്കുന്നുവെങ്കിൽ, हम लोग अगर ज्योति में चलेंगे तो എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या, ज्योति में चलना मतलब क्या, നമ്മുടെ ഉള്ളിൽ ഗുപ്തമായിരിക്കുന്ന പാപങ്ങൾ ആത്മാവ് കാണിച്ചു തരുന്നതാണ് വെളിച്ചത്തിൽ നടക്കാന്ന് പറയുന്നത്. ज्योति में चलना मतलब क्या, प्रभु का आत्मा जब हमारे अंदर का गुप्त और रहस्यमय पाप को अपने प्रभु का ज्योति से जब हमको प्रकट करेगा, तो प्रकट करने का अवस्था को कहते हैं ज्योति में चलना। അപ്പോൾ तब അവന്റെ പുത്രനായ യേശുവിന്റെ രക്തം तब यीशु मसीह का लहू तुरंत क्या करेगा, हमें सारे पाप हाँ हमें धोकर हमें शुद्ध करेगा। അപ്പൊ വെളിച്ചത്തിൽ നടക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ तो ज्योति में चलना मतलब പരിശുദ്ധാത്മ സഹായത്താൽ पवित्र आत्मा के मदद से നാം വചനം വായിക്കുമ്പോൾ जब हम लोग वचन को पढ़ते हैं, നമ്മളെ കാണാനുള്ള ഒരു കണ്ണാടിയായിട്ട് വചനം തീരും. तो ये वचन क्या बन जाएगा, तुरंत ये एक दर्पण बन जाए, आईना बन जाएगा, ताकि हमारे अंदर की कमियां और पाप और जो दाग हमारे ऊपर लगे हैं, क्या क्या बातें में है, कौन से भागों में है करके ये वचन आईने के दर्पण की रीति समय बताएगा। നമ്മളെ ആരെ പോലെ ആകാനാണ് കർത്താവ് ആഗ്രഹിക്കുന്നത്? परमेश्वर का आग्रह क्या है कि हम लोग किसके समान बनना चाहिए, मैं पुत्र के रूप में या അപ്പം കർത്താവിനെയും വചനം കാണിച്ചു തരും, तो प्रभु को वचन दिखाएगा നമ്മളെയും കാണിച്ചു തരും. और हमें भी वचन दिखाएगा। ആര് കാണിച്ചു തരും? कौन दिखाएगा, ആത്മാ. पवित्र आत्मा। അപ്പം കഴുകലിന് ആരാവശ്യമാണ്? तो धोने के विषय में हमें किसका जरूरत है, ആത്മാവിന്റെ സഹായം കൂടാതെ बिना आत्मा की मदद से നമുക്ക് ജഡത്തിൽ അറിയാം പാപം എന്താണ്. शारीरिक रीति से हमें बुद्धि और ज्ञान क्या है, पाप क्या है, गलत है करके शारीरिक ज्ञान हमको है, അങ്ങനെയുള്ള അറിവല്ല. ऐसा जानकारी बचाएगा नहीं। വചനം വായിക്കുമ്പോൾ परंतु वचन जब पढ़ते समय में വചനത്തിലൂടെ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് നമ്മൾ ഇടപെട്ടിട്ട് उसी वचन के अंदर जो प्रभु का आत्मा और जो ज्योति है वो हमारे अंदर प्रकाश में होकर നമ്മൾ പാപബോധം വരികയും हमारे अंदर पाप का बोध आएगा, एहसास होगा, അപ്പോൾ അത് ഏറ്റു പറയുമ്പോൾ और उसी क्षण जब हम अंगीकार करेंगे, അവന്റെ പുത്രനായ യേശുവിന്റെ രക്തം प्रभु यीशु मसीह का लहू सारे पापों को धोएगा, निलाएगा नहीं, हमें धोएगा। Yes, amen। അപ്പോൾ ആ വ്യക്തിക്ക് പറയാം तब वो व्यक्ति बोल सकता है, അവന്റെ ഹൃദയം ശുദ്ധമായി. मेरा हृदय अभी क्या हो गया, क्योंकि आत्मा ने जो जो बातें प्रकट किया वो सब मैंने अंगीकार किया, इसलिए मेरे और प्रभु का लहू ने धोने की वजह से मैं शुद्ध हो गया। ഏതെല്ലാം കാര്യങ്ങളുണ്ട് അവിടെ? वहां पर क्या क्या बातें हैं, ദൈവാത്മാവ് ഉണ്ടായിരിക്കണം, प्रभु का आत्मा रहना चाहिए, വചനം ഉണ്ടായിരിക്കണം, वचन रहना चाहिए രക്തം ഉണ്ടായിരിക്കണം. और लहू रहना चाहिए। ഈ മൂന്നിനാലാണ് വീണ്ടും ജനിച്ചത്. यही 3 बातों से तो वो शुरुआत में नया जन्म हुआ ना। Praise the Lord. हमें അങ്ങനെ കുളിപ്പിച്ചിട്ട് इस रीति से निलाने के बाद ഈ മൂന്ന് കാര്യങ്ങളാൽ തുടർന്ന് നമ്മളെ കഴുകാൻ ആഗ്രഹിക്കും. इसी निलाया हुआ व्यक्ति जो 3 बातों से निलाया गया है, वही 3 बातों से अभी प्रभु क्या करेगा, उसको चलाते चलाते धोएगा भी। എന്തിനാണ് നമുക്ക് പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ സഹായം കൂടാതെ വചനം വായിച്ചാൽ നമുക്കിത് മനസ്സിലാകത്തില്ല. प्रियो, पवित्र आत्मा के मदद के बगैर अगर हम लोग वचन पढ़ने जाएंगे तो कुछ भी समझ में नहीं आएगा। നമ്മളെ കർത്താവ് ഭൂമിയിലായിരുന്നപ്പോൾ प्रभु जब इस दुनिया में था, കർത്താവ് കഴുതയുടെ പുറത്ത് കയറി സഞ്ചരിച്ചു. आप जानते हैं ना कि वो गधे के ऊपर बैठकर वो यरूशलेम में आया।
അപ്പോൾ അവിടെ ഹോസന്ന എന്ന് പറഞ്ഞ് ജനങ്ങളെല്ലാം ആർത്തു വിളിച്ചു. तब लोगों ने क्या किया? होशाना होशाना बोल के चिल्लाकर वो लोग वो राजा को स्वागत किया. പക്ഷേ ശിഷ്യന്മാർക്ക് ഇത് എന്താണെന്ന് മനസ്സിലായില്ല. परंतु चेले लोग इतना समझे नहीं. നമുക്ക് ആ വാക്യം ഒന്ന് വായിക്കാം. एक वाक्य हम पढ़ेंगे. അതായത് നമുക്ക് അതിന്റെ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 12-ാം അധ്യായം യോഹന്ന 12 में അതിന്റെ നമ്മളത് വായിക്കുമ്പോൾ കർത്താവ് കഴുതപ്പുറത്ത് കയറി യെരുശലേമിലേക്ക് പ്രവേശിക്കുന്ന കാര്യമാണ്. അതിന്റെ 16-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 16 उसके चेले ने ये बातें पहले से न समझे थे, परंतु जब यीशु की महिमा प्रकट हुई तो उनको स्मरण आया कि ये बातें उसके विषय में लिखी हुई तो ऊपर वाक्य पढ़ते समय में हम देखते हैं कि यीशु गधे में बैठकर और यरूशलेम में आया, परंतु ये घटने को उस समय में चेले लोग नहीं समझे. എന്താ കാര്യം? कारण क्या है? ആത്മാവിൽ വന്നിട്ടില്ല. क्योंकि आत्मा तभी तक उनको दिया नहीं गया था. എപ്പോഴാണ് ആത്മാവ് വരുന്നത്? आत्मा कब आया? യേശു ക്രിസ്തു തേജസ്കരണം പ്രാപിച്ചപ്പോൾ. यीशु मसीह महिमादायक हो जाने के बाद എപ്പോഴാണ് നമ്മുടെ പാപങ്ങൾ പരിഹരിക്കപ്പെട്ടത്? हमारा पाप का हल कब मिला? प्रभु यीशु मसीह ने जब लहू बहाया അവൻ സ്വർഗത്തിൽ പോയി തേജസ്കരിക്കപ്പെട്ടപ്പോൾ और वही लहू लेकर जब पिता के सामने छिड़ककर वो जब महिमादायक हुआ, നമുക്ക് ആത്മാവിനെ ലഭിച്ചു. तब हमको आत्मा मिला, जिसके वजह से पाप का क्षमा भी मिला. അപ്പോൾ നമ്മളിൽ ആത്മാവ് പ്രവർത്തിച്ച് വ്യാപരിക്കുന്നില്ല എങ്കിൽ, तो इसके लिए आत्मा हमारे अंदर आकर कार्य नहीं करेंगे तो നമുക്ക് പാപത്തെ കുറിച്ച് കർത്താവ് പറഞ്ഞു. तो पाप का बोलने नहीं मिलेगा. എല്ലാം ആത്മാവ് വരുമ്പോൾ അവൻ നിങ്ങളെ ഓർമ്മിപ്പിക്കും. इसके लिए तो अगर आत्मा अगर हमारे अंदर कार्य नहीं करेंगे तो पाप का बोध का एहसास हमको नहीं होगा. इसलिए प्रभु ने खुद कहा था यूहन्ना 16 में कि मैं जाऊंगा और मैं मददगार को भेजूंगा. वो जब मददगार भेजेगा वो तुमको सभी सत्य में चलाएगा. അപ്പോൾ ആത്മാവിൽ നടക്കുമ്പോൾ, इसलिए जब आत्मा में जब हम चलते हैं, ആത്മാവ് നമ്മുടെ പാപങ്ങളെ ഓർപ്പിക്കും. आत्मा हमारे गुप्त पापों को प्रकट कराएगा. എപ്പോഴാണ്? कब? വചനം വായിക്കുമ്പോൾ. जब हम लोग वचन में ध्यान करेंगे तब. അപ്പോൾ പാപം കാണിച്ചു തരുമ്പോൾ എന്ത് ചെയ്യണം? तो जैसे ही हमारा पाप वचन में अभ्यास करते समय में और आत्मा में भरकर जब हम लोग पढ़कर प्रकट होता है हमारा पाप, तब क्या कर रहे हैं? യേശുവിന്റെ രക്തം, यीशु मसीह का लहू वो हमें धोकर हमें शुद्ध करेगा. അപ്പോൾ ഈ മൂന്നിനാലുള്ള കഴുകൽ, तो इस रीति से ये तीनों बातों से जब हम धो रहे हैं, धोया जा रहे हैं, അല്ലെങ്കിൽ നമ്മള് മൂന്നിനാലുള്ള കഴുകൽ മനസ്സിലായോ? तो तीनों बातों से धोया करके आप समझ गए ना? നമ്മൾ കുളിച്ചത് എങ്ങനെയാണ്? हम निलाए किसे गए? यही तीनों बातों से, वचन, आत्मा और लहू से. അപ്പോൾ നമ്മളിൽ ആരുണ്ട്? तो इसलिए अभी हमारे अंदर कौन है? നമ്മളെ കുളിപ്പിച്ചവരുണ്ട്. जो हमें निलाया वो व्यक्ति है. നമുക്ക് രക്തത്തിന്റെ ശക്തിയുണ്ട്. हमें लहू का सामर्थ है. നമുക്ക് പരിശുദ്ധാത്മാവുണ്ട്. वचन पवित्र आत्मा है. പരിശുദ്ധാത്മാവ് ഉള്ളപ്പോൾ നമുക്ക് വചനമുണ്ട്. और पवित्र आत्मा जब है तो तुरंत वचन भी है. ഇനിയും വചനത്തിലൂടെ अभी इसी वचन के द्वारा ആത്മാവ് കാണിച്ചു തരുമ്പോൾ आत्मा जब हमको प्रकट कराएगा, അവന്റെ പുത്രനായ യേശുവിന്റെ രക്തം उनका पुत्र परमेश्वर का पुत्र का लहू के द्वारा സകല പാപവും പോക്കി हमारा सारा पापों को धोकर നമ്മളെ ശുദ്ധീകരിച്ചിരിക്കുന്നു. हमें शुद्ध करेगा. ഇങ്ങനെ സംഭവിക്കുന്നത് ഇത് എപ്പോൾ നടക്കണം? ये कभी होना चाहिए? നിരന്തരം. प्रति समय में निरंतर होते रहना चाहिए. ഇത് നടക്കുന്നില്ല എങ്കിൽ अगर ये आप में नहीं हो रहा है तो കർത്താവ് പറയാ, प्रभु कहता है, ഞാൻ നിന്റെ കാല് കഴുകുന്നെങ്കിൽ നീ ഞാനുമായിട്ട് ഒരു ബന്ധവുമില്ല. अगर जैसे प्रभु ने पत्रोस से कहा, अगर मैं तेरा पैर नहीं धो रहा हूं तो मुझे और तुझमें कोई संबंध नहीं है. കുളിക്കാത്തവന്റെ കാല് കഴുകേണ്ട ആവശ്യമില്ല. देखो जो नहाया ही नहीं है उसका पैर धोने का जरूरत ही नहीं है. അപ്പൊ നമ്മളിവിടെ വായിച്ച കാര്യം, जैसा आपने पढ़ा നമ്മള് 1 യോഹന്നാൻ അതിന്റെ 1-ാം അധ്യായത്തിന്റെ पहला यूहन्ना पहला अध्याय में, 1 യോഹന്നാൻ 3-ാം അധ്യായത്തിന്റെ 8-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ, सॉरी उसका पहला यूहन्ना 3 का 8 में हम पढ़ते हैं. कोई पाप करता है हाँ। वह शैतान की ओर से है. അതാരെ കുറിച്ചാണ് പറയുന്നത്? ये किसके बारे में कह रहा है? हाँ ये सब है जिसका दिलाया अवस्था नहीं है, जो नहाया ही नहीं है वो शुरुआत से ही कौन है? शैतान का ही बच्चा है. അപ്പം അധർമ്മി അവൻ പാപം ചെയ്യട്ടെ, अधर्मी क्या करेगा? वो अधर्म का काम करते ही रहेगा, അവൻ സാത്താൻ മകനാണ്. क्योंकि वो शैतान का बेटा है. നീ ആരാണ്? परंतु तू कौन है? നീതിമാനാണ്, तू धर्मी है और पवित्र है. വിശുദ്ധനാണ്. तू पवित्र है. അങ്ങനെയാണെങ്കിൽ ऐसा है तो ഈ മൂന്നിനാലുള്ള കഴുകൽ, तो ये 3 बातों से तुम्हें धोया जाने का अवस्था, അപ്പോൾ ക്രിസ്തുവിന്റെ ക്രൂശിലേക്ക് നോക്കി इसके लिए प्रभु का क्रूज की ओर देखकर
നിർദോഷമായ ജലത്താൽ ഞാൻ എന്റെ കൈകളെ എന്റെ ഹൃദയത്തെ കഴുകിയിരിക്കുന്നു എന്ന് പറയത്തക്കവണ്ണം इस रीति से जैसा दाऊद ने कहा कि उस निर्दोषता का जल से मैं हाथ धोया करके, उसी रीति से विश्वासी बन जाने के बाद प्रतिदिन क्रूस की ओर देखते समय में, वचन का कार्य और पवित्र आत्मा में जब समर्पण करते समय में, लहू जब उसको धोते रहते समय में, वही विश्वासी उसी रीति से जैसा दाऊद ने बोला वो बोल पाएगा कि निष्कलंकता का जल से मैंने हाथ धोया। അപ്പോൾ സങ്കീർത്തനം 73:13 ആസാഫ് भजन संगीता 73 का 13 വാക്യം 13 में हम पढ़ते हैं, आसाफ कहता है, അദ്ദേഹവും ഇങ്ങനെ ദിവസവും കൈകളെ ഹൃദയത്തെ കഴുകുന്നവനാണ്. ये प्रभु का दास भी इस रीति से अपने हृदय को या अपने हाथों को धोता था। പക്ഷേ തന്റെ സാമ്പത്തിക സ്ഥിതിയും മറ്റുള്ളവരെ വെച്ച് നോക്കിയപ്പോൾ ഈ ലോകത്തിലുള്ള മനുഷ്യർ ദൈവമില്ല, ഇങ്ങനെ കഴുകാത്തവരെല്ലാം അങ്ങനെ വളർന്നു വരുന്നു. परंतु उसने एक दिन उसने क्या देखा कि संसार के लोग जो परमेश्वर के साथ कोई रिश्ता नहीं है, वो लोग अधर्म करते करते, पाप करते करते, मलिन रहते इतना बड़ा होते जा रहे, इतना वो लोग धनी और संपन्न होते जा रहे। അപ്പോൾ അവനെ കാൽ ഇടറാൻ തുടങ്ങി. तब उसका पैर डगमगाने लगा, डरने लगा। ഈ ദിവസവും കഴുകിയത് വ്യർത്ഥമായി പോയോ? तो मैंने इतना दिन जो मैंने अपने हृदय को धोया वो व्यर्थ हो गया क्या? അദ്ദേഹം സംശയിക്കുക. वो अपने जिन्होंने अभी तक जो बात पर विश्वास किया वो अपने आप में शक कर रहा है। അപ്പോൾ അവന് ഇത് മനസ്സിലായില്ല. परंतु इसके लिए धोने का सही अर्थ का तत्व वो अभी तक समझा नहीं था। എന്താണ് കാര്യം? कारण क्या है? അവനിൽ ആത്മാവില്ല. उसके अंदर आत्मा नहीं है। ആത്മാവ് എവിടെയാണ്? आत्मा कहाँ पर है? ദേവാലയത്തിലാണ്. मंदिर के अंदर है। അപ്പോൾ അവൻ ദേവാലയത്തിൽ ചെന്നു. तो इसके लिए वो कहाँ गया? जब वो मंदिर गया, അപ്പോൾ ആത്മാവ് പ്രകാശിപ്പിച്ചു. जब मंदिर का मनोरथा और उसका प्रकाश को जब उसको मिला, तब നീ ഇപ്പോൾ ചെയ്യുന്നത് തന്നെ ചെയ്യണം. अभी जो इतना समय तक जो तू कर रहा था उसी में जारी रहे। അവരുടെ അന്ത്യം, കഴുകാത്തവരുടെ അന്ത്യം എന്താണ്? परंतु जो अभी तक जिनका निलाए गए नहीं है, जिनका अभी तक नहाए नहीं है, उनका अंत क्या है? विनाश। എന്നാൽ നീ എന്റെ വലം കൈക്ക് പിടിച്ചിരിക്കുന്നു. परंतु तूने मेरे दाहिने हाथ को थामा है നീ എന്നെ കൗൺസിൽ ചെയ്യുകയാണ്. और तू मुझे प्रतिदिन अपने वचनों से मुझसे बात कर रहा है। എന്നോട് എന്നും സംസാരിക്കുകയാണ്. मुझसे रोज आप प्रभु वचन से बात कर रहे हैं എന്നെ और ശുദ്ധീകരിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. मुझे आप शुद्ध करते जा रहे हो, धोते जा रहे हो। എന്നിട്ട് എന്ത് ചെയ്യും? और क्या करेंगे? എനിക്ക് വെള്ളവസ്ത്രം തരാനായിട്ട് സ്വർഗത്തിലേക്ക് എന്നെ കൊണ്ടുപോകും. मुझे एक दिन सफेद वस्त्र पहनाने के लिए मुझे स्वर्ग में आप लेके जाओगे। Praise the Lord. Amen. അത് കണ്ടപ്പോൾ അവൻ പറഞ്ഞു, वो बातों को उस मंदिर का मनोरथा में आत्मिक अर्थ को देखा तो तब वो कहता है, ഞാൻ എത്ര പൊട്ടനാണ്. मैं कितना बड़ा मूर्ख हूं प्रभु। ഒരു വിശ്വാസി എന്താണ് ചെയ്യേണ്ടത്? विश्वासी लोग क्या करना चाहिए प्रियो? അപ്പോൾ ഈ കഴുകൽ ഇല്ലാത്ത ഒരു സഭയെ കുറിച്ച് അല്പം കൂടെ ഒന്ന് നോക്കാം. നമ്മളെല്ലാം ചിന്തിക്കുന്നില്ല. हम लोग थोड़ा समय बस वो एक मंडली के विषय में लेना चाहता हूँ जिन्होंने धोने का वो सुविधा जो प्रभु ने हमें धोने के लिए सुविधा दिया है वो नहीं इस्तेमाल करने वाला मंडली को हम थोड़ा समय के लिए देखेंगे। വെളിപ്പാട് പുസ്തകം 3-ാം അധ്യായത്തിന്റെ 4-ാം വാക്യത്തിൽ സഭയെ കുറിച്ച് പറയുകയാണ്. प्रकाशित पुस्तक उसका 3रा अध्याय है, उसका वाक्य 4 में वहां पर सरदीस मंडली के विषय में कहता है, और हाँ, सरदीस में तेरे यहाँ कुछ ऐसे लोग हैं हाँ। जिन्होंने अपने अपने वस्त्र अशुद्ध नहीं किए, वे श्वेत वस्त्र पहने हुए मेरे साथ घूमेंगे। നോക്കുക, ഇവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ടോ? हाँ, ഉടുപ്പ് മലിനമാകാത്ത ചിലർ എനിക്കുണ്ട്. वहां पर कुछ लोग हैं तुम्हारे मंडली के बीच में जिन्होंने अपना वस्त्रों को मलिन नहीं किया। അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? उसका मतलब क्या है? ഒരു തെറ്റും വന്നിട്ടില്ലെന്നല്ല, मतलब उनके जीवन में कोई गलती आया ही नहीं, कोई पाप नहीं किया, उसका मतलब वैसा नहीं है। പിന്നെ നിർദോഷത വെള്ളത്താൽ കഴുകിക്കൊണ്ടേയിരുന്നു. बल्कि ये लोग ने क्या किया, जैसे ही उनके वस्त्रों में दाग लगता था तुरंत वो क्या करते थे, निर्दोषता का जल से वो लोग उस वस्त्रों को धोकर हाँ। श्वेत किया, उसको सफेद किया, मतलब वो दाग वो पाप को निकाल दिया। അവർക്ക് കർത്താവ് എന്ത് കൊടുക്കും? ऐसे लोगों को प्रभु क्या करेगा? വെള്ള ഉടുപ്പ് കൊടുക്കും. उनको सफेद वस्त्र दिया जाएगा। സ്വർഗത്തിൽ ചെല്ലുമ്പോഴേ, मतलब स्वर्ग में जाने के बाद അവിടെ ചെല്ലുമ്പോൾ वहां पर जाते समय में അവിടെ ഉള്ളവർക്കെല്ലാം വെള്ള ഉടുപ്പാ. वहां का खासियत क्या मालूम है प्रियो? स्वर्ग में सब लोग सफेद वस्त्र पहनेंगे, എല്ലാവരും വെള്ളയുണ്ട്. सब लोग सिर्फ सफेद वस्त्र ही रहेगा। അവിടെ നമ്മള് 7-ാം അധ്യായം വെളിപ്പാട് പുസ്തകം 7-ാം അധ്യായത്തിന്റെ 13-ാം വാക്യം, प्रकाशित पुस्तक 7 का 13 में हम पढ़ते हैं, മഹാകഷ്ടതയിൽ നിന്ന് വരുന്നവർ, जो महाकष्ट से आए हुए लोग, ആ, ये श्वेत वस्त्र पहने हुए कौन है हाँ। और कहाँ से आए हैं? आगे, मैंने उससे कहा, ये स्वामी तू ही जानता है। हाँ। उसने मुझसे कहा, ये वे हैं जो महाक्लेश से निकल कर आए हैं, और जिन्होंने अपने अपने वस्त्र मेलने के लहू में धोकर ആ, നോക്കുക. जिन्होंने അവിടെ കണ്ടോ? उन लोग ने क्या किया? अपने अपने वस्त्र मेमने के लहू से धोया। അവർ കഷ്ടങ്ങളിലൂടെ പോയവരാണ്. ये लोग कौन है? महाक्लेश से गए हुए लोग हैं, പക്ഷെ കഷ്ടങ്ങൾ അവരുടെ വസ്ത്രം കഴുകിയില്ല. परंतु वो कष्ट ने उन लोग का वस्त्र को नहीं धोया। അല്ലെ? വസ്ത്രങ്ങള് नहीं के लोग
ആ मेमने के लहू ने उसको धोया। അപ്പോൾ നമ്മളെ കഴുകുന്ന ആരാണ്? तो हमें धोने वाला कौन है? കുഞ്ഞാണ്ട് രക്തം. यीशु मसीह का मेमने का लहू, കുഞ്ഞാണ്ട് രക്തത്തിന്റെ കഴുകൽ ആവശ്യമാക്കി തരുന്നത് ആരാണ്? और मेमने का लहू हमारे सामने उपयोगी करके देने वाला कौन है? പരിശുദ്ധാത്മാവ്. पवित्र आत्मा। എപ്പോഴാണ് ഇത് ചെയ്യുന്നത്? और वो कब करेंगे? हाँ, जब हम लोग वचन को में ध्यान करते हैं। വചനം വായിക്കാത്തവർക്ക് जिनको जो वचन नहीं पढ़ ध्यान नहीं करता, ഈ കഴുകൽ സാധിക്കുന്നില്ല. उन लोग के अंदर ये धोने का अवस्था नहीं हो रहा। എല്ലാവർക്കും വെള്ളിയുടുപ്പ് കിട്ടില്ല. सबको श्वेत वस्त्र नहीं मिलेगा। നമ്മളവിടെ ചെല്ലും എന്നാൽ തന്നെയും हम लोग भले ही वहां पर पहुंच जाएंगे तो भी ഇവിടെ ജയാളികൾക്കുള്ള പ്രത്യേകമായ അനുഗ്രഹമാണ്. जो विजय होने वाले लोगों का एक खास आशीष है, ये सफेद वस्त्र उन लोगों को दिया जा रहा है। നമ്മൾ 22 അധ്യായം 14 വാക്യത്തിലും വായിക്കുന്നുണ്ട്. उसका 22 का 14 में, प्रकाशित वाक्य 22 का 14 में भी हम पढ़ते हैं। हाँ, जो हाँ। अपने वस्त्र धो लेते हैं, हाँ। क्योंकि उन्हें जीवन के वृक्ष के पास आने का अधिकार मिलेगा, हाँ। और वे फाटकों से होकर नगर में प्रवेश അപ്പൊ करेंगे। നോക്കുക, ജീവവൃക്ഷത്തിൽ അധികാരം ഉണ്ടാകണമെങ്കിൽ उनको अगर जीवन का वृक्ष का अगर अधिकार चाहिए तो വസ്ത്രം വേണം. मतलब वस्त्र, मतलब ऐसा लोगों को वस्त्र चाहिए। ജീവന പുസ്തകത്തിൽ അധികാരം ഉണ്ടാകും, ജീവവൃക്ഷത്തിൽ അധികാരം ഉണ്ടാകും പറഞ്ഞ എന്താണ് അർത്ഥം? जीवन का वृक्ष का जो उसका फल का अधिकार मिलना मतलब क्या? അധികാരികളായിരിക്കും, बोलो वो लोग एक रीति से राज्य का अधिकारी लोग रहेंगे, वो രാജാക്കന്മാരായിരിക്കും, लोग राजा रहेंगे, അവ പ്രഭുക്കന്മാരായിരിക്കും. और वो लोग प्रभु रहेंगे। അപ്പോൾ അങ്ങനെയുള്ള ഒരു പദവിയിലേക്ക് നമ്മൾ വരണമെങ്കിൽ उस रीति का पदवी अगर उस दिन हमको मिलना है तो ഏതൊരു നിലയിൽ നമ്മൾ വിശുദ്ധനായോ നീതിമാനായോ जिस कारणवश हम लोग धर्मी बनाए गए, ठहराए गए और हम लोग पवित्र बनाए गए വചനത്താൽ, वचन के द्वारा, രക്തത്താൽ, लहू के द्वारा ആത്മാവിന്റെ സഹായത്താൽ और आत्मा के मदद से, നമ്മൾ കഴുകൽ ആവശ്യം. अभी उसके बाद वो विश्वासी के जीवन में इसी 3 बातों से धोना भी जरूरी है। അപ്പോൾ ഇന്ന് നമ്മുടെ സഭാജീവിതത്തിൽ आज हमारे इस मंडली जीवन में നമ്മൾ 26 സങ്കീർത്തനത്തിൽ അതിന്റെ 17 വാക്യത്തിൽ വായിച്ച അതേ വാക്യം ഒന്നുകൂടെ നമ്മൾ ചിന്തിക്കുമ്പോൾ 26 भजन संहिता का 17 को जब हम दोबारा हम लोग पढ़ते हैं, ആ ദാസന്റെ അനുഭവം തന്നെ നമുക്കും ഉണ്ടാകണം. यही प्रभु का दास का अनुभव हमें भी रहना है। അത് നമ്മളെ അവിടെ സ്വർഗത്തിലേക്ക് നമ്മൾ നോക്കുകയാണെങ്കിൽ जब अगर हम लोग स्वर्ग की ओर देखें तो നമ്മൾ വെളിപ്പാട് പുസ്തകം 3 അധ്യായം അതിന്റെ രക്തസാക്ഷികൾ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. അതിന്റെ 6 അധ്യായത്തിന്റെ 11 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ प्रकाशित वाक्य 6 का 11 में जो शहीद हुए, रक्तसाक्षी हुए वाले लोग, हाँ। स्वर्ग में क्या हुआ? അവർക്കും വെള്ളവസ്ത്രം കിട്ടുന്നുണ്ട്. उनको भी वहां पर श्वेत वस्त्र, सफेद वस्त्र उनको भी दिया गया है। ആ, ഇനിയും നമ്മള് കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു കാൽവരി ക്രൂശിൽ മരിച്ച് അടക്കപ്പെട്ടു. हम जानते हैं कि प्रभु यीशु मसीह कलवरी क्रूस में जो मरने के बाद जब उनको गाड़ा गया, ശിഷ്യന്മാർ അവിടെ കാണാൻ ചെന്നു. चेले लोग वहां पर मिलने गए कब्र പക്ഷേ में, കർത്താവിനെ കണ്ടില്ല. परंतु प्रभु को वो लोग ने नहीं देखा। പക്ഷെ ആരെയാണ് കണ്ടത്? परंतु किसको देखा? വെള്ളവസ്ത്രം ധരിച്ച कुछ एक ऐसा व्यक्ति को देखा जिसने चमकने वाला श्वेत वस्त्र जैसा पहने हुआ चमकदार एक व्यक्ति को देखा। അപ്പൊ വെള്ളം എന്തിനെയാണ് കാണിക്കുന്നത്? तो मतलब श्वेत या सफेद किसको दिखाता है? സ്വർഗീയമായ ആ മഹത്വത്തെയാണ് കാണിക്കുന്നത്. वो स्वर्गीय रंग है जो स्वर्गीय महिमा को दर्शाता है। നമ്മൾ സ്വർഗീയന്മാരായിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. हम लोग प्रतिदिन स्वर्गीय बनते जा रहे हैं। നമ്മുടെ ആ വെള്ളയുടുപ്പ് मतलब वो सफेद वस्त्र നമ്മൾക്ക് നഷ്ടമാകാൻ കാരണം वो हमें खो बैठने का कारण क्या है? കഴുകൽ എന്ന വിഷയത്തിൽ നമ്മളെ ശുദ്ധി നിരന്തോറും കർത്താവ് വെളിപ്പാട് പുസ്തകം വായിച്ചില്ലേ, വിശുദ്ധൻ ഇനിയും തന്നെ तो प्रतिदिन हमें जो धोने का जो जरूरत था, जो प्रभु ने हमको वचन से और आत्मा से और लहू से जो वचन के द्वारा जो करता अनुभव जो हमारे विश्वासी में जीवन में होना चाहिए था, वो नहीं होने की वजह से उसको श्वेत वस्त्र जो जयवंत लोगों को मिलना चाहिए, वो प्रतिफल उसको नहीं मिल रहा है। तो इसके लिए प्रभु ने क्यों, ये ऐसा क्यों होना चाहिए? क्योंकि प्रकाशित वाक्य में हमने पढ़ा, धर्मी जन और धर्मी का रास्ते में चलते रहेगा। അപ്പോൾ നമ്മുടെ കർത്താവ് വെള്ളവസ്ത്രം ധരിച്ചോ? हमारे प्रभु ने कभी श्वेत वस्त्र पहना है क्या? ആ മറുരൂപ മലയിൽ എന്താ जब കാണുന്നത്? वो रूपांतर पहाड़ में जब गया क्या हुआ? ആ, वो पूरा सफेद हो गया। നമ്മൾ യേശുവിനോട് അനുഭവമാകുമ്പോൾ मतलब जब हम लोग मसीह के रूप में जब हम लोग भी अनुरूप होंगे, ഓ വെള്ളവസ്ത്രം, हम भी उसी रीति से श्वेत वस्त्र जैसे मसीह के रूप में वैसे हम भी रहेंगे। അപ്പോൾ അതിനാണ് നമ്മുടെ ഈ സഭാജീവിതം इसलिए हमें मंडली का ये जीवन, കഴുകൽ ആവശ്യമാണ്. मंडली का जीवन में धोने का अवस्था बहुत जरूरी है। നാം കഴുകുന്തോറും जितने हम लोग धोए जाएंगे, അവൻ നിർമ്മലനായിരിക്കുന്നത് പോലെ जैसा वो निर्मल और पवित्र है, നമ്മൾ കഴുകുകയാണെങ്കിൽ अगर हम भी प्रतिदिन इस धोने हुए अवस्था में समर्पण करेंगे तो നമ്മൾ ആത്മാവിൽ നടത്തപ്പെടും. हम लोग आत्मा में चलाए जाएंगे നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ആത്മാവിന് ഫലം വരും. और आत्मा का फल प्रकट होगा। നമുക്ക് തേജസ്സിന്റെ വസ്ത്രമാണ് ഒരുക്കി और വെച്ചിരിക്കുന്നത്. उतना ही नहीं, ऐसे लोगों को महिमा का वस्त्र तैयार करके रखा है। അപ്പോൾ സ്വർഗത്തിലുള്ള എല്ലാവർക്കും तो स्वर्ग में सभी लोग जो जीविया है वो लोग भी, ഈ വെള്ള വസ്ത്രമാണ് ധരിച്ചിരിക്കുന്നത്. उन लोग ने भी कौन सा वस्त्र पहना है स्वर्ग में?
सब लोग सफेद या सफेद वस्त्र पहना है। നമ്മൾ ദാനിയേൽ പുസ്തകം 7-ാം അധ്യായത്തിന് 9-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ दानियल 7 का 9 में जब हम पढ़ते हैं, मैंने देखते देखते हमने क्या देखा कि क्या सिंहासन रखे गए और कोई अति प्राचीन विराजमान हुआ, उसका वस्त्र नीम सा उजला। നോക്കാം. അപ്പൊ हीन सा मतलब सफेद था। ये कौन है? प्राचीन कौन है? യേശു ക്രിസ്തുവല്ല, യേശു മസീഹ് नहीं है। താപ്പോട് വായിക്കുന്നുണ്ട്. हम लोग उसका अर्थ के लिए हम लोग उसका നമ്മുടെ മനുഷ്യപുത്രന്റെ രൂപത്തിൽ കർത്താവായ യേശു വെളിപ്പെടുന്നു. അവനെ വയോധികന്റെ അടുത്തേക്ക് നയിച്ചു. उसको 13 पढ़ना। मैंने रात में देखा, हाँ देखो मनुष्य के संतान सा कोई आकाश के बादलों समेत हाँ। आ रहा था, हाँ। और वह उस अति प्राचीन के पास पहुंचा, हाँ। और उसको वे उसके समीप लाए। हाँ आगे। ये प्राचीन फिर क्या किया उसको? हाँ तब उसको ऐसी प्रभुता, महिमा और राज्य दिया गया। देखो, जब ये मनुष्य का पुत्र के समान वाला व्यक्ति जब वो अति प्राचीन के सामने आया तो ये अति प्राचीन ने सारा महिमा, आदर, सिंहासन इस मनुष्य का संतान को दिया। तो मनुष्य का संतान यहाँ पर कौन है? यीशु मसीह, जो सारा अधिकार पाया। ऐसा है तो फिर वो प्राचीन कौन है? पिता परमेश्वर। पिता परमेश्वर का वस्त्र क्या था? പുത്രന്റെ വസ്ത്രമോ? पुत्र। तो मतलब देखो, पिता परमेश्वर का वस्त्र सफेद है, पुत्र का वस्त्र क्या है? सफेद है। स्वर्गदूतों का वस्त्र सफेद है। സ്വർഗത്തിൽ ചെല്ലുമ്പോൾ വസ്ത്രം ഇല്ലെങ്കിൽ എങ്ങനെയാ? मतलब स्वर्ग में जाने के बाद अगर विश्वासी के पास सफेद वस्त्र नहीं है तो मतलब क्या होगा अवस्था प्रियो? കുഞ്ഞാടിന്റെ കല്യാണം വന്നിരിക്കുന്നു. देखो, मेमने का विवाह आज पहुंचा है അവൾക്ക് വിശുദ്ധ വസ്ത്രം. और उसको पवित्र, उसको खास वस्त्र तैयार करके दिया गया है। അവൾ അവളെ തന്നെ और ഒരുക്കിയിരിക്കുന്നു. उसने अपने आप को, प्रकाशित वाक्य 19:17, उसने अपने आप को तैयार किया। Praise the Lord. मैं എങ്ങനെയാണ് തയ്യാറാകുന്നത്? कैसा वो तैयार हो रही है? കഴുകലിലൂടെ. धोने के द्वारा। ചെറിയ വിഷയം. मतलब एक छोटा बात रहेगा, നമുക്കൊരു ആരോടെങ്കിലും ഒരു നീരസം തോന്നിയാ मतलब क्या कि मुझे शायद एक भाई या बहन से थोड़ा तकलीफ है നമ്മൾ കർത്താവിനോട് പറയണം. तो तुरंत प्रभु के पास जाके बोलना है, നമ്മുടെ ചിന്തകളെല്ലാം हमारा जो भी सोच विचार है വിശുദ്ധമായി തീരണം. वो सब पवित्र बन जाना है प्रियो। നമ്മുടെ വികാരങ്ങൾ हमारा भावनाएं, इच्छाएं, അത് ശുദ്ധമായി തീരണം. वो सब शुद्ध रहना है। നാം കർത്താവ് എന്താ പറയുന്നത്? प्रभु ने क्या कहा? തന്റെ ജീവിതത്തെ ക്രമപ്പെടുത്തുന്നവന് जो अपना काम कर्मों को, जो अपने चाल चलन को सुधारेगा या सही करेगा, അവന് ഞാനൊരു രക്ഷയെ കാണിച്ചു കൊടുക്കും. वो मेरा उद्धार, उस व्यक्ति को मैं मेरा उद्धार को बताऊंगा। ഈ രക്ഷയുടെ മഹത്വം എന്താണെന്ന് അറിയണമെങ്കിൽ ये उद्धार का महिमा क्या है अगर समझना है तो നാം നമ്മുടെ പാപങ്ങളെ ഏറ്റുപറഞ്ഞ് കഴുകുമ്പോൾ हम अपने पापों से हमें धोकर जब हम लोग शुद्ध हो जाते, धोया जाने की अवस्था में चलते रहते हैं, അപ്പൊ കഴുകണിൽ എന്തൊക്കെ വേണം? तो धोने के लिए क्या क्या चाहिए? वचन, आत्मा और लहू। മൂന്നിനാൽ ये तीनों बातों से, ഈ മൂന്നിനാൽ നമ്മൾ കുളിച്ചവരാണ്. ये पहले ही हम लोग ये तीन बातों से हम लोग लिलाए गए हैं നമ്മളെ വിശുദ്ധിയിൽ തികഞ്ഞവരാക്കാൻ और हमें पवित्रता का पूर्णता में ले आने के लिए അതിനാണ് ആത്മാവിനെ തന്നിരിക്കുന്നത്. इसीलिए तो आत्मा दिया गया है प्रियो। അവൻ നമ്മളെ കുളിപ്പിച്ചത് കൊണ്ട് क्योंकि उन्होंने हमें निलाया, നമ്മളെ വിട്ടുപോകാൻ പറ്റില്ല. वो हमें छोड़कर जा नहीं सकता। അതുകൊണ്ട് പരിശുദ്ധാത്മാവിനെ ദുഃഖിപ്പിക്കരുത്. इसलिए प्रियो, पवित्र आत्मा को दुखी नहीं करना। നമ്മൾ പരിശുദ്ധാത്മാവിനെ ദുഃഖിപ്പിക്കുന്നത് എപ്പോഴാണ്? पवित्र आत्मा को कब हम दुखी करते हैं? धोने के लिए अपने आप को समर्पण नहीं करेंगे। നമ്മൾ ഉടനെ इसलिए प्रियो, प्रतिदिन, हर एक क्षण, हर एक पल അങ്ങനെ നമ്മൾ കഴുകുമ്പോൾ इस रीति से बार बार धुलाए जाने का अवस्था में रहते समय में വിശുദ്ധിക്കും നിർമ്മലതയ്ക്കും ഒരു വിശപ്പും ദാഹവും ഒരു ആവേശം നമ്മൾ പരിശുദ്ധാത്മാവ് കൊണ്ടുവരും. Amen। उसी समय में पवित्र जीवन जीने के लिए वचन का उत्तेजना, पवित्र जीवन और धार्मिकता का जीवन जीने का एक बहुत बड़ा उत्तेजना, वो प्रेम का विमर्श में हम लोग चलने लगेंगे। നമ്മുടെ സഭാപ്രസംഗി 9-ാം അധ്യായം 8-ാം വാക്യത്തിൽ श्रेष्ठ गीत में उसका 9 का 8, Ecclesiastes 9:8, सभा उपदेश ना, सॉरी सभा उपदेश, श्रेष्ठ गीत बोला क्या? सॉरी, सभा उपदेश, Ecclesiastes 9:8. 9। वस्त्र सदा उजले रहे हाँ, तेरा वस्त्र सदा उजले रहे, हाँ। और तेरे सिर पर तेल की घटी न हो। घटी ना हो। मैं നോക്കുക, അവിടെ നമ്മൾ मतलब वस्त्र उजले रहे मतलब सफेद रहे। നമ്മൾ വെള്ളയാണെങ്കിൽ, अगर हम लोग सफेद है तो ഹൃദയം ശുദ്ധമാണെങ്കിൽ और हृदय शुद्ध है तो നമ്മുടെ തലയിൽ എണ്ണ കുറഞ്ഞു പോകില്ല. मतलब हमारा ऐसा है तो व्यक्ति का सिर में तेल की कमी नहीं रहेगी। അതിന്റെ അർത്ഥം मतलब क्या? നമ്മൾ हम ആത്മനിറവുള്ളവരായിരിക്കും. लोग आत्मा में भरे रहेंगे। നമ്മൾ വിളക്കൽ എണ്ണയില്ലാത്തത് എന്തുകൊണ്ടാണ്? हमारे दिया हुए दीपटों में तेल क्यों नहीं है? കഴുകലില്ല. क्योंकि हम धोने का अनुभव में नहीं चल रहे। നാം നമ്മുടെ ഇഷ്ടത്തിനനുസരിച്ച് നടക്കുന്നു. हम अपनी इच्छा के अनुसार हमारा चाल चलन में संसार में जी रहे हैं। ആത്മാവിനെ അനുസരിച്ച് നടപ്പീൻ. आत्मा के अनुसार तुम चलो।
മോഹങ്ങൾ, ജഡത്തിന്റെ മോഹങ്ങൾ. तो जीवितों का मोह और अभिलाषा तुम्हारे अंदर कार्य नहीं करेगा. നമ്മൾ ലൂക്കോസ് സുവിശേഷം അതിന്റെ 18-ാം അധ്യായം 18 में 14-ാം വാക്യത്തിൽ वाक्य 14 തനിക്ക് അത് അവിടെ വായിക്കുന്നുണ്ട്. पढ़ना. അവിടെ പരീശനും പാപിയും ദൈവസന്നിധി വരികയാണ്. वहाँ पर फरीसी और पापी दोनों लोग आ रहे हैं. അതിന്റെ ചരിത്രം ഇങ്ങനെയാണ്. उसका बैकग्राउंड ऐसा है, ഈ അവിടെ ദൈവസന്നിധിയിൽ വരുന്നവരെല്ലാം जो कोई भी प्रभु की उपस्थिति में आते थे तभी मंदिर में प्रार्थना करने, അവരുടെ പാപങ്ങളെ ഓർത്തൊരു മൃഗത്തെ യാഗപീഠത്തിൽ വെക്കും. वो लोग क्या करते थे, मंदिर में जब भी जाते समय में जिस किसी को भी पाप का याद आता है तो तुरंत वो लोग क्या करते, एक पशु लेते, वध करके उसको वेदी में रखते थे. എന്നാൽ ഈ പരീശനെ സംബന്ധിച്ചോളം അതിന്റെ പുള്ളി പറയും എനിക്ക് അതിന്റെ ആവശ്യമില്ല. परंतु फरीसी वो हाई लेवल वाला आदमी, वो क्या बोल रहा है, मुझे बलि का जरूरत नहीं है ഞാൻ പാപം ചെയ്തിട്ടില്ല. क्योंकि मैंने पाप ही नहीं किया है. പിന്നെന്ത് ചെയ്യുന്നത്? मैं क्या कर रहा हूँ, ഞാൻ എല്ലാ ദിവസവും പള്ളിയിൽ പോകുന്നുണ്ട്. मैं रोज मंदिर और आराधनालय में जाता हूँ, ഞാൻ ദശാംശം मैं കൊടുക്കുന്നുണ്ട്. दशवांश देता हूँ. ഈ നിൽക്കുന്ന പാപിയെ പോലല്ല. देखो वो सामने रुका वाला पापी जैसा मैं नहीं हूँ. നോക്കുക. എന്നാൽ മറ്റേ അദ്ദേഹം परंतु चुंगी लेने वाला, അവിടെ അദ്ദേഹം ഒരു മൃഗ യാഗപീഠത്തിൽ വെച്ചിരിക്കുകയാണ്. उसने जब वो अंदर आते समय में उसने एक पशु को वेदी में रखकर या देखा, तभी वो पश्चाताप हुआ उसको. അവൻ പറയാണ്, वो कहने लगा, അവൻ നെഞ്ചത്തടിച്ചിട്ട് वो छाती पीट पीट कर, ആ പാപം ഏറ്റു പറയുന്നത് और जब उसने पाप को अंगीकार किया അവൻ ദൈവസന്നിധിയിൽ തന്നെ തന്നെ താഴ്ത്തുന്നതാവുന്നു വായിക്കുന്നു. तो उधर लिखा है कि उसने अंगीकार करते समय में वास्तव में उसने क्या किया, परमेश्वर की उपस्थिति में अपने आप को नम्र करता रहा, वो झुकता रहा. നമ്മുടെ നികളഭാവം, अगर अहंकारी जो स्वभाव है, ഞാനിങ്ങനെ ഒരിക്കൽ കഴുകൽ കുളിച്ചതാ. एक बार तो मैं तो निलाया गया हूं ना, ഇനി എപ്പോഴും ഇങ്ങനെ പോകേണ്ട ആവശ്യമില്ല. अभी क्या बार बार धोने के लिए बोल रहा है, वो मेरे लिए जरूरत नहीं है. അതാണ് നമ്മളിലെ ഗർവ്. ये क्या है, हमारा अहंकार, गर्विष्ठ मन. വചനം എല്ലാം എനിക്കറിയാം. वचन मुझे सब मालूम है, എന്നിൽ ഒരു പാവവുമില്ല. मेरे में कोई पाप नहीं है, ഞാൻ വിശുദ്ധൻ, मैं पवित्र, ഞാൻ എല്ലാം ചെയ്യുന്നു. मैं सब करता हूँ. എന്നാൽ കർത്താവ് ശോധന ചെയ്തിട്ട് लेकिन जब प्रभु जब उसको परख रहा है ആത്മാവിനാൽ വചനം വായിക്കുമ്പോൾ और आत्मा में अगर वचन पढ़ा तो നീ ആരെ പോലെ ആകണം? तू किसके समान बनना चाहिए, ക്രിസ്തുവിനെ പോലെ. मसीह के समान बनना चाहिए था. അങ്ങനെയെങ്കിൽ നമ്മളിൽ ഒരു നല്ല പ്രവൃത്തി പരിശുദ്ധാത്മാവ് ആരംഭിച്ചിരിക്കുകയാണ്. इसके लिए प्रियो, हमारे अंदर जैसा वचन कहता है कि हमारे लिए हमारे अंदर एक अच्छा कार्य प्रभु का आत्मा ने शुरू किया है. പാപം കാണിച്ചു തരുമ്പോൾ जब पाप प्रकट करके बताएगा हमें, അത് താഴ്മയോടെ, हमें क्या कर रहा है, अरे नम्र कर्तावे, होकर विनम्रता से झुककर, അതെ ഞാൻ സത്യമാണ് കർത്താവേ, हे प्रभु ये जो प्रकट हुआ सत्य है वो मैं ही हूँ. ഇങ്ങനെ इस रीति से ദിനംതോറും प्रतिदिन നമ്മൾ കഴുകൽ പ്രാപിച്ചാണ്. धोते रहेंगे तो അങ്ങനെ ഉടുപ്പ് മലിനമാകാത്തവർക്ക് ऐसे लोग जिन्होंने अपना वस्त्र को मलिन नहीं किया, ऐसे लोग जब विजय हो जाएंगे, കർത്താവിനോടൊപ്പം നടക്കണമെങ്കിൽ अगर तुमको प्रभु के साथ चलना है तो ഇവിടെ നമ്മളെ സർദീസ് സഭയോട് എന്താണ് കർത്താവ് പറഞ്ഞത്? इस मंडली को प्रभु ने क्या कहा, ഉടുപ്പ് കഴുകി വൃത്തിയാക്കി എപ്പോഴും ജീവിച്ചൊരു ജനമുണ്ട്, അവർക്ക് ഞാൻ വെള്ള ഉടുപ്പ് കൊടുക്കും, അവർ എന്റെ കൂടെ നടക്കും. मैं तुम्हारे बीच में ऐसा कुछ लोगों को देखा जिन्होंने अपना वस्त्रों को मलिन नहीं किया, मतलब प्रतिदिन धोया. ऐसे लोग विजयशाली हुए लोगों को मैं उनको श्वेत वस्त्र दूंगा. और फिर नीचे लिखा है कि ऐसे लोग मेरे साथ चलेंगे. നമ്മൾ കഴുകാതിരുന്നാൽ, धोए नहीं रहे तो क्या होगा, നമ്മൾ കുളിച്ചിട്ടില്ലെങ്കിൽ കഴുകേ വേണ്ട. अगर आप नहाए नहीं हो तो धोने का जरूरत ही नहीं है, तो आपको धोने का विषय आएगा नहीं. എന്നാൽ परंतु കർത്താവ് ആ 13-ാം അധ്യായത്തിൽ 13 अध्याय में കർത്താവ് വളരെ താഴ്മയോടെ प्रभु യോഹന്നാൻ 13 में प्रभु बहुत नम्र और विनम्रता से അവരുടെ കാല് കഴുകുകയാണ്. प्रभु क्या कर रहा है, वो कमर कस के पैर धोने के लिए आया. എന്താ അത് കാണിക്കുന്നത്? क्या दिखाता है, നമുക്ക് ദിവസവും കഴുകൽ ആവശ്യമാണ്. हमें प्रतिदिन जो नए हुए लोग हैं उनको प्रतिदिन धोने का जरूरी है. പത്രോസ് അത് വിലക്കി. पत्रोस ने यीशु को रोका, ഞാൻ കഴുകാഞ്ഞാൽ अगर मैं तेरा पैर नहीं धोया तो मेरे साथ तेरे साथ कोई रिश्ता नहीं रहेगा. പത്രോസ് പിന്നെ എല്ലാ ദിവസവും फिर पत्रोस ऐसा हुआ, ये प्रकाश जब पत्रोस को मिलने के बाद पत्रोस फिर रोज അവൻ കഴുകൽ പ്രാപിക്കും. वो धोने के लिए आता था. അവൻ കഴുകാൻ അവൻ എപ്പോഴും അത് ആഗ്രഹിച്ചു. वो फिर रोज वो चाहत की इच्छा रखा कि मुझे उस प्रभु का वो धोने का जो सेवा है वो मुझे चाहिए बोलकर वो समर्पण किया. എത്ര വലിയ സ്നേഹമാണ്. कितना बड़ा प्रेम है प्रियो. നമ്മളെ കുളിപ്പിച്ചു, हमें जिस प्रभु ने हमें निलाया, ഇനി കഴുകുകയാണ്. अभी वही प्रभु तैयार है हमें धोने के लिए भी. സദൃശവാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്, जैसा हमने नीति वचन में हम पढ़ते हैं, ഒരു തലമുറയുണ്ട്, एक वंश है, അത് അശുദ്ധി കഴുകിക്കളയാത്തൊരു തലമുറ. एक ऐसा वंश, एक ऐसा पीढ़ी है जो अपना अशुद्धि को धोने के लिए तैयार नहीं. നമ്മൾ എങ്ങനെയാണ്? परंतु हम कैसे हैं, ദൈവവംശത്തിൽ ദൈവത്തിന്റെ മക്കൾ, आमेन, हम लोग परमेश्वर की
हम लोग प्रभु के भाग के लोग हैं। നമുക്ക് കഴുകൽ ആവശ്യമാണ്. हमें धोना हमें आवश्यक है करके हम लोग समझने वाले लोग हैं। വചനത്താൽ वचन के द्वारा ആത്മാവിനാൽ आत्मा के द्वारा लहू के द्वारा Praise the Lord. हमें അവർ സാത്താനെ ജയിച്ചത് ഈ മൂന്ന് കാര്യത്തിലാണ്. और शैतान से भी विजय पाया इसी 3 बातों से। യവനക്കാരോട് പറയുകയാണ്, ये जवानों से प्रभु यूहन्ना कहता है, അവിടെ ദൈവത്തിന്റെ ദാസൻ പറയുകയാണ്, നിങ്ങൾ ദൈവവചനം നിങ്ങൾ ശക്തരായിരിക്കാൻ प्रभु का वचन में तुम लोग बलवंत होने की वजह से നിങ്ങൾ സാത്താനെ ജയിച്ചിരിക്കുക. तुम लोग शैतान पे विजय पाए हैं। നിങ്ങൾ സാത്താനെ വെല്ലുവിളിക്കുന്നത് എങ്ങനെയാണ്? शैतान को चुनौती कैसा देते हैं? കുഞ്ഞാണ്ട് രക്തത്താൽ ഞങ്ങൾ കഴുകൽ പ്രാപിച്ചു. मेमने के लहू के द्वारा हम धोए हुए हैं। उस पदवी में बने रहना ही वो शैतान को एक चुनौती है। അവർ ദൈവത്തിന്റെ വചനത്താൽ वो लोग प्रभु के वचन के द्वारा അതിനവരെ ശക്തീകരിച്ചത് ആത്മാവാണ്. और उस वचन में सामर्थ बनाने के लिए उनको आत्मा के द्वारा അവർക്ക് ലഭിച്ച അതേ പരിഗണന നമുക്കുണ്ട്. प्रिय वही जो सुविधा जो वो अवस्था जो उनको था वही हमारे लिए भी है। प्रियो നമുക്കും ആത്മാവുണ്ട്, हमारे पास भी आत्मा है, നമുക്കും വചനമുണ്ട്, हमारे पास भी वचन है നമുക്ക് ക്രിസ്തു കുഞ്ഞാണ്ട് രക്തമുണ്ട്. और हमारे लिए भी लहू वहां पर है हमें धोने के लिए। പിന്നെ എന്തുകൊണ്ടാണ് നമ്മൾ കഴുകൽ പ്രാപിക്കാത്തത്? फिर क्यों नहीं हम लोग धोने के लिए आ रहे हैं प्रभु के पास? ഗിലെയാദിൽ വൈദ്യനുണ്ട്, गलियाद में वैद्य है, വൈദ്യന്റെ കയ്യിൽ മരുന്നുമുണ്ട്. वैद्य के पास दवा भी है, പക്ഷെ എന്റെ ജനത്തിന്റെ മുറിവ് ഇതുവരെയും സൗഖ്യമായി. परंतु मेरे देश के लोगों का घाव अभी तक चंगा नहीं हुआ। പ്രിയമുള്ളവരെ, നമുക്ക് വീണ്ടും കഴുകൽ പ്രാപിക്കാം. इसलिए प्रियो बार बार धोने के लिए प्रभु के पास आए। प्रियो നമ്മൾ കർത്താവിന്റെ അടുക്കിലേക്ക് വന്ന് हम लोग प्रभु के पास आकर നമ്മളെ കഴുകൽ പ്രാപിക്കാനായിട്ട് നമ്മളെ സമർപ്പിക്കുമ്പോൾ हम लोग धोए जाने के लिए जब हम समर्पण करते हैं നമ്മുടെ താഴ്മ അവിടെ വെളിപ്പെടുക. हमारा नम्रता वहां पर प्रकट होता है। അങ്ങനെ തന്നെത്താൻ ഉയർത്തുന്നവൻ, जो अपने स्वयं को अपने आप को जो ऊंचा उठाएगा, ഈ കഴുകൽ ഇല്ലാത്തവൻ സ്വയം ചിന്തിക്കണം, എനിക്ക് അതിന്റെ ആവശ്യം. मतलब जो धोने का जरूरत नहीं है वो अपने आप में क्या कह रहा है, मैं पापी नहीं हूँ, मैं पाप नहीं कर रहा, मुझे धोने का जरूरत नहीं है। നമ്മളിലുള്ള നികളഭാവം പോകണമെങ്കിൽ इसके हमारा अंदर का अहंकार अगर हटना है तो കർത്താവ് കാണിച്ചു തന്ന ആ മാർഗത്തിലെ കർത്താവേ, ये प्रभु ने जो हमें मार्ग दिखाया है उसी रास्ते में हम चले। പൗലോസ് പറയാണ്, पौलुस कहता है, ഞാൻ എനിക്ക് തന്നെ നിർമ്മലെന്ന് തോന്നിയാൽ अगर मैं अपने आप को में भी मैं धर्मी हूँ या मैं निर्मल हूँ अगर मैं सोच रहा हूँ तो കർത്താവ് എന്നെ പരിശോധിക്കുമ്പോഴാണ് प्रभु जब मुझे जांचता है കർത്താവ് ഇന്ന് നമ്മളെ പരിശോധിക്കുന്നത്. तो तब मैं समझेगा मेरा असलियत अवस्था क्या है। उसी रीति से प्रभु हमको जांचे और परखे। കർത്താവിന് നമ്മുടെ ഉൾപ്പൂവുകളെ ശോധന ചെയ്യാൻ നമ്മൾ അവസരം കൊടുക്കണം. प्रभु को हमारे अंदरूनी भागों में जहाँ पर हमारा रहस्य पाप छुपा है वो भागों को जांचने के लिए उसमें प्रकाश में होने के लिए अपना दिल खोल के दो। അവന്റെ വചനത്തിലൂടെ നമ്മുടെ ഭാവങ്ങളെയും ചിന്തകളെയും എല്ലാം വേർതിരിച്ച് അവൻ കാണിക്കും. हम उनका वचन के द्वारा, वो वचन तेजधारी तलवार है, उस तलवार का वचन के द्वारा हमारे अंदर के एक भावनाएं, विचार, हमारा हड्डी और गुदा वो सबको अलग अलग करके हमें प्रकट करके बताएगा कहाँ पे गलती है। കർത്താവ് നമ്മെ ശുദ്ധീകരിച്ചുകൊണ്ടേയിരിക്കട്ടെ. और प्रभु हमें शुद्धि करते रहे। നമ്മളെ വെള്ള ഉടുപ്പ് ധരിക്കും. और एक दिन हम लोग अगर जयवंत होने वाले लोग क्या होगा, एक दिन वो लोग श्वेत वस्त्र पहनेंगे അത് സ്വർഗവാസികളുടെ വസ്ത്രമാണ്. और वो स्वर्गीय निवासियों का वस्त्र है। നരകത്തിൽ പോകുന്നവർക്കോ नरक में जाने वालों को ഒരു വസ്ത്രവും ഇല്ല. उन लोगों का वस्त्र नहीं है प्रियो। അവർക്ക് ഏത് വസ്ത്രമാണ്? उनको उधर क्या धोने का जरूरत है क्या? അവിടെ വെളിച്ചമില്ല. उधर ज्योति नहीं है। നമ്മൾ എന്തിനു വേണ്ടിയാണ് തയ്യാറാകുന്നത്? हम लोग किस बात के लिए तैयार हो रहे हैं प्रियो? കർത്താവ് നമ്മളെ സഹായിക്കും. प्रभु हम सबको सहायता करें। हमें